ग्रुपवर आपल्या इथिक्स मी लिंक टाकली आहे, ती ओपन होते का बघा बरं तुमच्याकडे मोबाईलवर. होते ओपन. काय मुलांना ऑनलाईन यायचंय, ऑनलाईन शिकवायचं म्हणजे टेन्शन नसतं. सदानंद गेला खरे. सो गुड मॉर्निंग ऑल. उद्यापासून क्लास 11ला चालू होईल. सॉरी, आज पण माझं एक डिस्कशन चालू होतं. सो येस्टरडे आता ऑलरेडी एक सेशन झालेलं आहे, जी मुलं ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी. सो त्याचं रेकॉर्डिंग मी अपलोड करेन, तेवढे बघून घ्या. सो काल मी बेसिक तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय काय पार्ट बघायचा आहे, प्रिपेअर करायचं आहे. आय गिव्ह यू आयडिया. आता मंडे पासून, उद्या परवा लेक्चर नसेल, सो मंडे पासून मी तुम्हाला डायरेक्ट टॉपिक सांगेन. पहिला तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री तुम्ही अभ्यास केलेला आहे, मग मी मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा एखादा टॉपिक सांगेन तुम्हाला, तो फक्त ओव्हरव्ह्यू करून यायचा. जर मॉडर्न नाही वाचलं तरी चालेल, कारण तुम्ही ऑलरेडी प्रीसाठी वाचलेला आहे. सो डायरेक्टली मॉडर्न इंडियन हिस्ट्री इथं येऊन आन्सर तुम्हाला मी देईन, डिस्कस करेन टॉपिक, उत्तर सांगेन. काल जसं आपण एक क्वेश्चन बघितलेला, तो की ब्रिटिशांच्या ज्या पॉलिसी होत्या त्याच्यात जो विरोधाभास जाणवला, सो तसं 8-10 सेगमेंट आहेत मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे ज्याच्यावर क्वेश्चन येतात. मग सोशल रिफॉर्म, मग सोशल रिफॉर्मवर जे आहेत रिफॉर्मिस्ट, रिवायवलिस्ट, मॉडरेट्स, त्यांच्यावर काय काय हे झालं, त्यांनी बदल केले. त्यानंतर सेम तुमचं ब्रिटिश पॉलिसी झाला, मग गव्हर्नर जनरलवर एक ट्रेंड येतो. मग आता त्याचा आज मी एक क्वेश्चन डिस्कस करेन, आज किंवा मंडेला करेन, की काल जे सांगितलं रिपन आणि लिटन त्यांच्या पॉलिसीमध्ये काय कसा डिफरन्स होता. किंवा एक क्वेश्चन डिस्कस करेन हा आलेला, की कर्झन आणि मॉर्लेमिंटो त्या दोघांची उद्दिष्ट एकच होती. क्वेश्चन लय कॉम्प्लिकेट होता, युपीएससीत आलेला. इंग्लिश लँग्वेज तर अजून डिफिकल्ट होती त्याची, की कर्झन आणि त्यातला हा कोण होता, मॉर्लेमिंटो. मिंटो वॉज अ गव्हर्नर जनरल, आणि पहिला नाव ते सेक्रेटरी ऑफ स्टेटचं असतं, कारण ऑब्व्हियसली त्याची रँक हायर होती. सो मिंटो अँड कर्झन हॅव बोथ सेम ऑब्जेक्टिव्स, बट हा जो होता मिंटो वॉज मोर रिफाइंड इन हिज अप्रोच टुवर्ड्स इंडिया. म्हणजे दोघांची उद्दिष्ट सेम होती, पण मिंटो ज्यादा मराठी भाषेत म्हणायला गेलो तर चॅप्टर होता.
कर्जनपेक्षा. काय तुम्हाला याचा अर्थ वाटतोय? काय आन्सर असू शकतं? लय सोपं आहे उत्तर याचं. फक्त ज्याला प्रश्नाचं इंटरप्रिटेशन नीट जमेल ना, मग मी तुम्हाला सांगणार बाबा हे गव्हर्नर जनरलवर प्रश्न मी सांगेन, तुम्ही जरा आधी वाचून घ्यायचा, वाटलं तर प्रश्न आदल्या दिवशी सांगेन, बेसिक वाचून यायचा, नेक्स्ट डे डायरेक्ट तुम्हाला त्याचं आन्सर रायटिंग. आणि सगळे मी सांगितले युपीएससीचे PYQ, बाकी इकडे तिकडचं मी काही डिस्कस करणारच नाही. इझी बिझी सगळे जे UPSC स्टँडर्ड क्वेश्चन आहेत. सो या क्वेश्चन एवढं इझी आन्सर आहे. कर्जननी जे केलं ना, भारताची फाळणी त्याला करायची होती, म्हणजे हिंदू मुस्लिम वाद वाढवायचा होता. त्यांनी कसा वाढवला? 2 पॉइंटवरच उत्तर लिहिलंय. बंगालची फाळणी केली. त्यांनी काय झालं? मॉडरेट एक्स्ट्रीमिस्ट मध्ये आंदोलनं झाली, दंगे, काय म्हणतात, मॉडरेट एक्स्ट्रीमिस्ट स्प्लिट झाला. बंगालची फाळणी करत त्यांनी हिंदू मुस्लिम तणाव वाढवला. पण ह्याच्यामुळे काय झालं? स्वदेशी मुवमेंटमध्ये मावळवादाच्या जागेवर झाडवादी जी लोक होती ती ज्यादा स्ट्रॉंग झाली. रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी वाढली. बंगालमध्ये अनुशीलन समिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण त्याच्यानंतर हा जो आला, काय त्याला म्हणतात, मिंटोने तेच केलं, फक्त पेनाने. त्यांनी काय केलं मग? मतदारसंघ वेगळा केला, कम्युनल इलेक्टोरेट दिला, एकदम सिस्टमॅटिक काम. आणि तेच फक्त तुम्हाला अॅनालिटिकल करून डिटेलमध्ये लिहायचंय. मग आता ह्यांनी जे देश फाळणी केली आणि त्यांनी तर एवढ्या लेवलला केली की पुढे देशच वेगळा झाला पॉलिटिकली. इतक्या ह्यांनी भले बंगाल परत मर्ज केला, बंगालची फाळणी रद्द केली, पण हा जो डिव्हिजन केलं हे कधीच रद्द नाही झालं. सो त्याच्यावर बिपिन चंद्राचं एक वाक्य आहे की कर्जननी तलवारीने देशाचे तुकडे केले, तर मिंटोनी स्कॅल्पेल म्हणजे ते डॉक्टरांचं असतं ना सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, तर त्याला ते मराठी शब्द मला नाही मिळाला स्कॅल्पेलसाठी, पण डॉक्टरांची ते काय म्हणतो बारकी, डॉक्टरलाच माहित असेल त्याचा शब्द, की माणसाचं आतडं कापायची, ती त्यांची स्किन वगैरे कापायचं सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, काय चाकू थोडक्यात म्हणू शकतो. चाकूने देशाची विभागणी केली, ह्यांनी तलवारीने केली. हा, आणि अशीच डायरेक्ट वाक्य येतात. सो असं मी तुम्हाला डायरेक्ट टॉपिक सांगेन. तसे मग गव्हर्नर जनरलवर कम्पॅरेटिव्ह क्वेश्चन. नंतर हा जो लास्टचा पार्ट आहे ना, क्रिप्स मिशन, CR फॉर्म्युला, गांधीजीना टॉक्स, गुलाबाई देसाई लियाकत अली पॅक्ट वगैरे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन त्याच्यावर सारखा येतो UPSC, तुला एक स्ट्रॉंग झोन आहे की बाबा वेवेल इन शिमला कॉन्फरन्स, ओके, वेवेल क्रिएटेड 2 प्लॅटफॉर्म्स दॅट इव्हेंच्युअली लेड टू पाकिस्तान्स पार्टिशन और इंडियाज पार्टिशन पाकिस्तानमध्ये. आता वेवेल प्लॅन वाचलाय, शिमला कॉन्फरन्स काय झालेलं, काय आठवतंय का नाही काय वाचलेलं? अरे काय झालं वेवेल प्लॅन? भगवान, आता मला प्लॅन शिकवायला नका म्हणजे झालं. अरे शिमल्यामध्ये काय ठरलेलं वेवेल प्लॅनच्या डिस्कशनला, कॉन्फरन्सला? कुणाचं हिस्ट्री ऑप्शनल आहे मीन्सला? कुणाच तरी आहे ना? बरं ठीक आहे. वेवेल प्लॅन मध्ये, शिमला कॉन्फरन्स मध्ये पाकिस्तान म्हणजे ऍग्रीमेंट जी झालेली की भारताची जर उद्या संविधान बनेल, भारत बनेल, भारताचे कॅबिनेट मिनिस्टर असतील, लेट्स से 100 लोक असतील, तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगतो 100 नव्हते, 10च होते त्यावेळी मिनिस्टर अराउंड, पण 100 असतील म्हणजे इथून पुढे इव्हेंच्युअली. तर मग याच्यातले 40 मुस्लिम असतील, 40 हिंदू असतील, आणि 20 त्यातले 10 शीख असतील, आणि 10 हे SC ST ऑपरेस कास्ट कम्युनिटी, असं डिव्हिजन केलं जाईल. सो इलेक्शनचा रिझल्ट काही येऊ, पण ह्या असे सगळ्यांचे मंत्री हे दर जाती धर्माचे असतील. सो जिनाचा जो इश्यू होता की बाय मुस्लिम्स मायनॉरिटी असले तर आमचं इलेक्शनमध्ये कधी मेजॉरिटी येणारच नाही, आमची सरकारच बनणार नाही, मुस्लिम मंत्रीच बनणार नाही, तर हे त्याला की बाबा इलेक्शनचे रिझल्ट काही येऊ दे, खासदार वगैरे, पण जे कॅन्डिडेट येतील मंत्रिमंडळात ते कसे असणार? ते प्रोपोर्शन मध्ये असणार. हिंदू तेवढे 40 मंत्री हिंदू, 40 मंत्री तुमचे मुस्लिम्स, आणि 10 काय त्याला म्हणतात याचे SC ST आणि सिख लीग वगैरे. आता ह्याच्यामध्ये इश्यू काय झाला मग की जिना त्यावेळी काय बोलला की नावं जी द्यायची ना 40 हिंची ते मीच देणार. नेहरू म्हणाले 40 नावं, किंवा गांधी वगैरे म्हणाले की 40 नावं मुस्लिमांची तू देणार, तर मग हिंदूंची आम्ही देणार काँग्रेस. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? काँग्रेस हिंदू पार्टी
आणि अख्ख्या इंडियातल्या मुस्लिमांची मुस्लिम लीग, मुस्लिम पार्टी. म्हणून काँग्रेसने काय केलं, वेवेल प्लॅनला डिस्कशनला पाठवलं मौलाना अबुल कलाम आझाद. आम्हीही मुस्लिमांना रिप्रेझेंट करतो. आणि काँग्रेस म्हणालं 40 मुस्लिम असतील 40 हिंदू असतील ठीक आहे पुढचं, पण जी पार्टी इलेक्शन जिंकून येईल ना पॉवरमध्ये, म्हणजे काँग्रेसने इलेक्शन जिंकले, सगळे खासदार सपोज काँग्रेसचे आहेत, 500च्या 500, आज 550 काय भारताचे खासदार आहेत, सगळे काँग्रेसचे आहेत, तर 50च्या 50 40 मुस्लिम पण आम्हीच अपॉइंट करणार, काँग्रेसचे मुस्लिम्स. 40च्या 40 हिंदू आम्ही अपॉइंट करणार, 10च्या 10 सिख आम्ही अपॉइंट करणार, 10च्या 10 SC ST पण आम्ही अपॉइंट करणार. आणि जर उद्या असं झालं की जिना सगळे इलेक्शन जिंकला 500च्या 500, हिंदू पण तू अपॉइंट कर 40, सगळे तूच कर. आणि तू 250 जिंकला आणि आम्ही 250 जिंकलो, तर 40 मधले 20 मुस्लिम तू अपॉइंट कर, 20 आम्ही करणार, हिंदू मधले 20 तू कर, हे करणार. मुस्लिम तेवढेच येतील, पण जसा इलेक्शनचा रिझल्ट असेल ती पार्टी अपॉइंट करेल. हा म्हणला नाही, इलेक्शनचा रिझल्ट काय, मलाच अधिकार, म्हणजे तू इलेक्शन न जिंकता तुला एका पार्टीला अधिकार पाहिजे एवढे मंत्री बनवायचा. कळालं किती डेंजर ट्रेंड आहे. मग वेवेल काय बोलला, सॉरी जिना, तिथपर्यंत अग्रीमेंट होती, भारताची फाळणी झाली नसती. जिना काय बोलला की मी हे देतो, काय म्हणतात, नावं देणार नाही, 4च्या 4 नावं मीच देणार. काँग्रेस म्हणले त्याला 2 नावं द्यावीत, आम्ही 2 नावं देऊ, आम्ही पण रिप्रेझेंट करतो मुस्लिमांना. 4 तेव्हा नावं द्यायची होती, आणि 4 हिंदूंची पण नावं आम्ही देणार 4, आणि मुस्लिमांची पण आम्ही 2 देणार. इथपर्यंत वेवेलला मग ऑप्शन होतं की बाई जिना म्हणला नाही, मग मी सगळी नाही तर मी नावच नाही देणार, मी शिमला कॉन्फरन्स बॉयकॉट करतो. त्यावेळी वेवेल ऑप्शन होता, बाई नावं दे नाही तर निघ घरी. नाही देते ना, मौलाना अबुल कलाम आझाद यांचंच नाव घेऊन टाकतो, अजून एक शोधतो, मॅटर फिनिश, कॅबिनेट बनली, त्यांना स्वातंत्र्य देऊन आम्ही पॅकअप करून निघतो, तुझं तू बघ. वेवेल इथं बोलला जर हा नावं देत नाही तर कॉन्फरन्स फिनिश, काही होत नाही, वेवेल प्लॅन ब्रोक डाऊन. ह्या केसमध्ये त्यांनी जिनाचा लेवल वाढवला, लेवल ऑफ गांधी. आणि जिना जर ऍग्री नाही तर काहीच नाही भारतात होणार. ही जी ट्रेंड त्यांनी तिथं करून टाकली. आतापर्यंत असंच होतं फक्त की गांधी नाही म्हणते तर भारतात काय होणार नाही. ओके, सो गांधी म्हणले हे क्रिप्स मिशन मला ऍग्री नाही, मॅटर तिथं संपला. सो गांधीच्या लेवलला जिनाची काही अवकात नसताना त्या लेवलला जिनाची आणून ठेवली, जे पॉलिटिक्स केलं त्यांनी डिले करायला. सो असा तुम्हाला तो अॅनालिटिकल प्रश्न येतो. त्या एरियातले बी बरेच प्रश्न येतात, वाय गांधी कॉल्ड क्रिप्स मिशन, पोस्ट डेटेड चेक ऑन क्रॅशिंग बँक वगैरे. सो ते अॅनालिटिकल ते पण पॉईंट पुढे बघू. सो वॉटेवर, मग तो मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट. त्याच्यानंतर मग वर्ल्ड हिस्ट्रीचा पण सांगितलंय, आता तो मागच्या लेक्चरमध्ये बघून घ्या, रेकॉर्डिंग देतो मी त्याचे. आता भारतीय समाज हा एक पार्ट मी काल सांगत होतो. आता ह्याची मी तुम्हाला टॉपिक जे आहेत, हा लय महत्वाचा पार्ट आहे भारतीय समाजचा. सो तो काय काय प्रश्न आहे त्याच्यात ते फक्त ट्रेंड सांगतो. आज सिलेबस आज पण डिस्कशन करणार आहे आपण सिलेबसच, त्यामुळे मंडे डायरेक्ट टॉपिक घेऊ. आता याचा एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला, तोही डिस्कस करू. आता भारतीय समाजमधले टॉपिक बघा काय काय, आणि हा पार्ट सिरियसली घ्यावर का. 7 प्रश्न फिक्स आहेत, मला दाखवतो किती मार्क आहे. तुम्ही हिस्ट्रीची 4 पुस्तकं वाचता 2 प्रश्नासाठी, जॉग्राफी ढिगभर वाचता 2 प्रश्नासाठी, आणि त्या जॉग्राफीतले 6 मधले 2 प्रश्न तुमचे करंटचेच आहेत, सॉरी स्टॅटिक येतात, 4 करंटचेच येतात, ते पण मी दाखवतो जॉग्राफीचे कसे क्वेश्चन आहेत. सो सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी अँड डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता. रोल ऑफ विमेन अँड विमेन्स ऑर्गनायझेशन, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे. देन पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यूज, दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न. देन नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यू. सगळे हे करंटचे इश्यू येतात ह्याच्यात. सो 100 टॉपिक तुम्ही करंट जर वाचले असतील ना, लयतले तुम्हाला 40-50 मिळतील, त्यातले 6-7 प्रश्न फिक्स बनतातच. आणि काय काय प्रश्न इतके इझी असतात, कॉमन सेन्सने उत्तर लिहिता येतं, पण फक्त तुम्ही जरा डोकं चालवलं, थोडा हाय लेवल उत्तर लिहू शकता. त्यानंतर अर्बनायझेशन, जागतिक आणि नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या, अर्बनायझेशन अँड देअर प्रॉब्लेम्स, आणि जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन. सो जागतिकीकरणामुळे भारतावर काय काय परिणाम होत आहेत. आता हे टॉपिक परत सामाजिक सबलीकरण, हा तर मी इथिक्स मध्ये टॉपिक घेतलेला आहे पूर्ण, इथंही परत बेसिक थिअरी सांगितली. जॉन रॉल्स, हा जो होता अमर्त्या सेन, परत नॉझिक वगैरे त्यांच्या ज्या थिअरीज होत्या. परत तुमचं कम्युनॅलिझम, प्रांतवाद, रिजनॅलिझम, प्रांतवाद रिजनॅलिझम, जातीवाद कम्युनॅलिझम, आणि धर्मनिरपेक्षता सिक्युलरिझम. सगळ्यात जास्त ह्याच्यावर प्रश्न आलेत, सामाजिक सबलीकरण आणि विमेन इश्यू. सगळे जर पेपर बघितले गेले 13 वर्षातले, आता मी दाखवतो बरेच प्रश्न आलेले.
एक अर्धा तास ते प्रश्न फक्त डिस्कस करू आणि मग नंतर त्याचे आन्सर रायटिंगमध्ये. आता हे जे टॉपिक आहेत ना, टॉपिक फक्त ओव्हरव्ह्यू करा. स्टॅटिक, ह्याचा स्टॅटिक वाचायची गरज पडत नाही. लिटरली सांगतो, कोचिंग इन्स्टिट्यूटचे 250-300 पेजेसचे गट्टे आहेत ह्याचे, फक्त सोशल इश्यूचे. ते अख्खं वाचून एक प्रश्न त्यातला बनत नाही. त्यामुळे मी ज्या पीपीटी देईन, आता इथं क्रॅश कोर्समध्ये सगळ्यांना शिकवणार, पण पूर्ण भारतीय समाजचं माझं कंटेंट रेडी झालं, ते स्टॅटिक पार्ट कव्हर होतो. तो झाल्यावर पण तो फक्त बेस आहे, बाबा हा भारतीय समाज असा आहे. तुम्हाला सगळं करंट वाचायचं आहे त्याच्यात. आता त्याचे ट्रेंड बघा, GS 1, 2, 3 मध्ये उलटा ट्रेंड पेपरमध्ये किती प्रश्न आलेले दरवर्षी, किती मार्काचे आलेले, आणि फक्त 7-8 पीपीटी द्यायच्या आणि करंट अफेअरचे 40 टॉपिक करायचे. मॅक्स तुम्हाला 100-150 पेजेसपेक्षा काही वाचावं लागत नाही. 75-80 मार्क आहेत भारतीय समाजाचे. तेच तुम्हाला सांगितलं ना, एन्शियन हिस्ट्री, मॉडर्न इंडियन हिस्ट्री 200-250 पान आहेत, वर्ल्ड हिस्ट्री 200-250 पान आहेत. पोस्ट इंडिपेंडेंट नाही म्हटलं तर 100 मार्काच्या बुकलेट आहे. 1-2 प्रश्न. आर्किटेक्चर कल्चर मी सांगितलंय, भगवान भरोसे ते पार्ट जास्त भानगडीत पडायचं नाही, मोठमोठे इश्यू फक्त करायचे. मग त्याच्यात 65, 2024ला 5 प्रश्न आले 65 मार्क, 23ला 5 आले 65 मार्क, 2022ला युपीएससीचा ट्रेंड आहे 4 प्रश्न आले 50 मार्क, 2021ला 6 प्रश्न 80 मार्क, 20ला 6 प्रश्न 90 मार्क, 19ला 6 प्रश्न 80 मार्क, 18ला 6 प्रश्न 75 मार्क, देन 17ला 5 प्रश्न 75 मार्क, 16ला पण 6 75, 2014ला 4 प्रश्न 85 मार्क आणि 13ला 4 प्रश्न 40 मार्क. सो रिसेंटली ऑन अन ॲव्हरेज जरी बघितलं 70-75 प्रश्न मार्क येणार आहेत कंटिन्युअसली. मग आता त्याच्यामध्ये आता प्रश्न कसे आहेत बघा, अजून आपण लगेच टॉपिक डिस्कशन मध्ये जात नाही, पण तुम्हाला फक्त एक ट्रेंड दाखवायला कशा प्रकारे प्रश्न युपीएससीने विचारलेले आहेत याच्यावर. सो पहिला प्रश्न बघा, भारतातील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक उपेक्षा यांमध्ये सखोल परस्पर संबंध आहेत, या विधानाचे चिकित्सक विश्लेषण करा. आणि बघा, आपला काहीच अभ्यास नाही, पण कॉमन सेन्सनी पण तुम्हाला कितीतरी प्रश्नाची उत्तरं कशी देता येतील सांगतो. हा प्रश्नाचा आता अर्थ लावत जाऊ. क्रिटिकली अनालाइज द प्रोपोजिशन दॅट देर इज अ हाय कोरिलेशन बिटवीन इंडियाज कल्चरल डायव्हर्सिटी अँड सोशिओ इकॉनॉमिक मार्जिनॅलिटी. काय वाटतंय? भारतातील सांस्कृतिक विविधता, कल्चरल डायव्हर्सिटी आणि सामाजिक आर्थिक उपेक्षा ही सोशिओ इकॉनॉमिक डिस्पॅरिटी यांमध्ये सखोल परस्पर संबंध आहे. आता हे प्रश्न लय फिरवून सांगतात, मी सांगितलं ना, प्रश्न वाचून किंवा निबंधाचा टॉपिक वाचून घ्यायचं नाही. टॉपिक लय सोप्पा असतो, प्रश्न लय सोप्पा असतो, इंटरप्रिट करता आला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की काही समाज आणि सामाजिक डिस्पॅरिटी, की तुमचं हे आहेत, काही समाज हे मागासलेले आहेत, काही आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, सामाजिक दृष्ट्या मागासले आहेत, आणि तेच दोन्ही जे आहेत ना ते सांस्कृतिक विविधता, की सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक मागासले पण दोन्हीमध्ये एक परस्पर संबंध आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणायचं आहे, काही पर्टिक्युलर जाती जमाती समाजाची लोक ओके ही सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासलेली आहे. म्हणजे बेसिकली संस्कृती आणि आर्थिक मागासलेपण ह्या दोन्हीमध्ये भारतीय समाजात काहीतरी एक ट्रेंड दिसतो. सो एखादं उदाहरण सांगा. ठीक आहे, म्हणू शकतो. गुड पॉइंट. येस, मोस्ट ऑफ द मुस्लिम पॉप्युलेशन इंडियातलं, कल्चरली आदिवासीज, नॉर्थ ईस्टची मॅक्झिम गँग, पण नॉर्थ ईस्ट ते डिसएग्रीमेंट मध्ये वापरायचे. सो आता ह्याच्यात त्यांनी म्हणलं काय, सो त्यांनी जे सांगितलं की बलुतेदारी पद्धत, काही ज्या हे जाती ते काम करत राहिल्या आणि ते मागास राहिल्या. मग आता हे जे सांगितलं किंवा बदल झाल्यामुळं काही आर्थिक तांत्रिक बदल, म्हणजे आपलं हा जो होता बीडचा वंजारी समाज, जे आधी काम रजपूतच कम्युनिटी होती ती, हे जे काय म्हणतात माल सप्लाय करणे वॉर टाइम मध्ये वगैरे, पण नंतर ब्रिटिश काळामध्ये रेल्वे झाल्या, बाकी आधुनिक मेथड्स आल्या, ऑटोमोबाईल्स आल्या, त्यांचं कामच हातातून गेलं, बंद पडलं आणि त्याच्यामुळं मागासले पण मग ते तसं वडारी समाजाचं पण बऱ्यापैकी, की स्टोन
कट करणे. आधीपर्यंत इकॉनॉमीमध्ये बरंच चालायचं की घरं बनवायचे असेल तर इन्कम लागणारच आहे, पण हळूहळू तुमचे स्टोन कटिंग मशीन पासून लोक विटांकडे शिफ्ट झाले, सगळे पूर्ण संस्कृतीत हे जे बदल झाले आणि मग ती एक पर्टिक्युलर जात, त्यांचे मग काम, उद्योगधंद्याचे रिसोर्सेस सगळंच कमी होत गेलं. सो एक काय म्हणतात संस्कृतीमध्ये आणि आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला एक समानता दिसते, आर्थिक मागासले पण. पण यांनी काय सांगितलं, चिकित्सक विश्लेषण करा. डिसॅग्री पण करायचं प्रश्नाशी की नाही असं नाही म्हणायचं, पण दुसरे पण ट्रेंड आहेत, फक्त सांस्कृतिक आणि आर्थिक ट्रेंड नाही. ते जे तिने सांगितलं नॉर्थ ईस्ट, बीजे म्हणलं नॉर्थ ईस्ट हा भूभागामुळे मागासलेला आहे, संस्कृतीमुळं नाही. कल्चरल तर तशी ऍडव्हान्स आहेत ती लोक, कल्चर त्यांचं. हा आदिवासी संस्कृती जंगलातच राहिले, इंडस्ट्रियलायझेशनचा फायदा नाही झाला म्हणून मागासले पण इथं तुम्ही डिसॅग्री करू शकता थोडं डोकं लावलं तरी. सो सामाजिक आणि आर्थिक. सो बेसिक एवढा इझी प्रश्न आहे. मी जे सांगितलं ना, GS 1, 2, 3 मध्ये ऍव्हरेज अभ्यास असला प्रश्न काही येऊ शकतो, पण तेवढ्या याच्यावर काहीतरी उत्तर येऊन 2-4 मार्क आले पाहिजेत. ओके. त्यानंतर आणि चांगलं तुमचा अभ्यास असेल तर मग तुम्ही 6-7 पडताच, मग तो फरक पडतोय 80-75 येणारा, 95-100 आणणारा, 21 मार्क. देन पुढे बघा, इंटरकास्ट मॅरेजेस बिटवीन कास्ट विच हॅव सोशिओइकॉनॉमिक पॅरिटी हॅव इन्क्रीज बट लेस सो फॉर इंटर रिलिजियस मॅरेजेस. काल सांगितलेला प्रश्न मी. समान सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जातींमध्ये आंतरजातीय विवाहांची प्रवृत्ती वाढत असली तरी आंतरधर्मीय विवाह तुलनेने कमी का आहेत, चर्चा करा. सो त्यांचं म्हणणं काय की एका जातीमधली आंतरजातीय विवाह वाढलेत जर सेम सोशिओ इकॉनॉमिक हे असेल, पण त्या तुलनेमध्ये आंतरधर्मीय विवाह वाढले नाहीत. म्हणजे दोन कुठल्याही जातीचे लोक असो, श्रीमंत सेम लेवल असतील त्यांच्यात लग्न होतील, पण दोन सेम लेवलचे असले पण धर्म वेगळे असतील तर लग्न होणार नाहीत. असं का, असा ट्रेंड का वाढला आहे? नाही मग ते तू कास्ट सिस्टीमला जस्टिफाय करू शकते, पण मग धर्माची जागा क्लासनी का नाही घेतली, प्रश्न असा आहे. स्ट्रॉंग आहेत खूप, कारण इंडियामध्ये जे रिलिजियस आहेत, आता हे जर तुम्ही अमेरिका युरोपमध्ये गेला ना तरी ख्रिश्चन मुस्लिम मध्ये लग्न होण्यात एवढा इश्यू नाही होणार, कारण काय म्हणतात बऱ्यापैकी आयडोलेटरी नाहीये तिथं, ओव्हरव्ह्यू आहे, आणि तिन्ही अब्राहमिक रिलिजन्स आहेत, बरीच पुस्तकं पण कॉमन फॉलो करणे वगैरे, पुढे डिव्हिजन झालेले आहेत. पण कम्पेअर टू दॅट हिंदुइझम वगैरे कल्चरली प्रचंड डिफरन्स आहे 2,000 वर्ष. इव्हन जैनिझम आणि हिंदुइझमच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच डिफरन्स आहे, नॉनव्हेज खाणे न खाणे. सो कल्चरल डिफरन्स खूप स्ट्रॉंग आहेत. वर्शिपच्या प्रॅक्टिसेस पूर्ण वेगळ्या, मंदिरं आणि मूर्तीपूजा, तिकडे मंदिरं नाही, मूर्तीपूजा नाही. फूड हॅबिट्स तेच ना, ते तर मेजर इश्यू. मग जैनिझम वगैरे अशा कल्चरल डिफरन्सेस, आणि एवढ्या कल्चरल डिफरन्सेस मुळे हे प्रमाण इंटर रिलिजियस आंतरधर्मीय विवाह वाढलं नाही. त्याच्यानंतर जागतिकीकरणामुळे कौशल्यधारित तरुण अविवाहित महिलांचे शहरांकडे स्थलांतरण वाढले आहे, याचा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि कौटुंबिक नात्यांवर काय परिणाम झाला आहे? ग्लोबलायझेशन हॅज इन्क्रीज्ड अर्बन मायग्रेशन ऑफ स्किल्ड यंग अनमॅरिड विमेन. प्रश्न बघा कोणावर आहे, स्किल्ड अनमॅरिड. मराठी बी दिसत नाहीये का? माझी केबल पुरत नाही, मग इकडं बसा मंदिरा, हे कशाला मोकळे ठेवलंय? हा, लॅपटॉप तिकडं बाकी फॅकल्टीला प्रॉब्लेम होतो, ते लॅपटॉप नाही वापरत, मी एकटाच वापरतो. इथपर्यंत बसला तरी चालतंय ह्या अर्ध्या लाईन मध्ये. दिसतंय का तुम्हाला? मला फिरायचा प्रॉब्लेम होतो. सो जागतिकीकरणामुळे कौशल्यधारित तरुण अविवाहित महिलांचे शहरांकडे स्थलांतरण वाढले आहे, याचा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि कौटुंबिक नात्यांवर काय परिणाम झाला? सांगा महिला, तुम्ही आहात स्किल्ड, अनमॅरिड आणि तरुण, तुमच्यासाठी प्रश्न आहे.
रोजगार नाही त्याच्यामुळे स्थलांतर वाढलं. प्रश्न त्याच्यावर नाहीयेच. ठीक आहे, तुम्ही आत्ताच बॅच लावली. ठीक आहे, प्रश्न काय आहे पहिले तर महिलांवर आहे, शेवटचा शब्द बघा, नाही तर तरुणांचे सगळे प्रश्न लिहित वाचाल. स्किल्ड पर्यंत वाचाल, यंग वाचाल, अनमॅरिड करत पुढे स्वतःच्याच ह्याच्यात विमेन शब्द विसरचाल. फक्त महिलांवर प्रश्न आहे. आणि हाऊ हॅज दिस इम्पॅक्टेड देअर पर्सनल फ्रीडम अँड रिलेशनशिप विथ फॅमिली. सो दोन प्रश्न आहेत, पर्सनल फ्रीडम गावाकडे आणि शहराकडे, आणि रिलेशनशिप विथ फॅमिली काय बदल झाले. रिलेशनशिप विथ फॅमिली मध्ये लिहू शकता. पर्सनल फ्रीडम मध्ये काय, स्वातंत्र्य, ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स, तिकडे येऊन लिबर्टी आहे, तुम्ही पाहिजे ते जॉब करू शकता, त्याच्यामुळे तुमचं इन्कम वाढतो, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी वाढते, काय निर्णय घ्या न घ्या. देन व्यक्ती स्वातंत्र्य, कपडे कसे घाला काय घाला ते स्वातंत्र्य तुम्हाला, जे गावाकडे नाही. रिलेशनशिप विथ द फॅमिली, त्यात एक मेजर पॉईंट आहे, जॉईंट फॅमिली ब्रेक होऊन न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढणे वगैरे. आणि मग आणि काय झालं, जॉईंट फॅमिलीच्या मग न्यूक्लिअर फॅमिली, आता दोन्हीचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्त लोकांकडे लक्ष वगैरे ठेवू शकता, पण जॉईंट फॅमिली न्यूक्लिअर असेल तर मग घर सगळं सांभाळावं लागतं वगैरे. मग तुम्हाला येस, ते पण पॉइंट आहे. मोर सी शहरातल्या महिलांचा व काही गोष्टी विकत घेणे असू, फायनान्शियल डिसिजन असू वगैरे. सो मोर रिस्पेक्ट यू विल गेट, मोर ऑथॉरिटी यू विल गेट इन द डिसिजन मेकिंग. सो बेसिक प्रश्न असतात, फक्त नीट इंटरप्रिट करायचे. आणि तुम्ही मग महिलांचे इश्यू सगळे क्लासमध्ये केले ना एकदा, आता हे तुम्ही डोबळ उत्तर देता, हिले बेसिकवाले आहेत, नंतर तुम्हाला खूप हाय लेवल उत्तर द्यायची. आता कळेल तुम्हाला थोड्या वेळात, तो जो काल मी प्रश्न सांगितलेला त्याचं जेव्हा मी उत्तर देईन कसं लिहायचं, मग तिथं तुमचे 4-5 मार्क वाढणार आहेत. आता प्रादेशिक असमतोल म्हणजे काय, विविधतेपेक्षा त्याचे स्वरूप कसे भिन्न आहे, भारतात या समस्येची तीव्रता किती आहे स्पष्ट करा. नीट वाचायचे प्रश्न, त्यामुळे इंग्लिश वाचायचे, मराठीला अवघडच वाटतात. व्हॉट इज रिजनल डिस्पॅरिटी, हाऊ डज इट डिफर फ्रॉम डायव्हर्सिटी, हाऊ सिरियस इट इज इन इंडिया. रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे काय, हाऊ डज इट डिफर फ्रॉम डायव्हर्सिटी. सो डिस्पॅरिटी इन डायव्हर्सिटी, डिस्पॅरिटी म्हणजे तुमचं की असमतोल, आणि त्याच्यामध्ये रिजनल डिस्पॅरिटी विचारलंय, प्रादेशिक असमतोल, आणि तो प्रादेशिक विविधतेपेक्षा त्याचे स्वरूप कसे भिन्न आहे. आता थोडा डिस्पॅरिटी इन डायव्हर्सिटीवर आपण क्लासमध्ये मी सांगेन तुम्हाला, टेक्निकल याच्यावर तुम्हाला बरंच चर्चा करावी लागते, कारण मेजर टॉपिक आहे हा सिलेबसचा. सो डायव्हर्सिटी इज समथिंग यू हॅव टू एनरिच, इट इज ऍसेट. डिस्पॅरिटी ही तुमची लायबिलिटी आहे. ओके, असमतोल, डायव्हर्सिटीमुळे संस्कृती समृद्ध होते, डिस्पॅरिटी असमतोलामुळे समाज संस्कृती ज्यादा ढासळते, तुमचे क्राईम वाढणार, दंगे वाढणार, गुन्हेगारी वाढणार. सो प्रादेशिक असमतोल म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रदेशात असमतोल आहे, बेसिक तुम्ही सांगायचं रिजनली. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे असमतोल असू शकतात, आर्थिक आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वगैरे, शहरीकरण कमी जादा. नॉर्थमध्ये लय कमी शहर आहेत, टेक्निकली बघितलं ना तुम्ही, मग तिथली शहर आहेत काय एवढी भयानक आहेत. दिल्ली सोडलं, इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर तर तिच्या फलटण बिलटण सातारा टाईप आहे, लिटरली सांगतोय. सातारा बी लय ऍडव्हान्स आहे, पटना तर साताऱ्यापेक्षा भयानक आहे, बरोबर सांगतोय. जाऊन आलोय सगळ्या शहरात, तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला साताऱ्याचा कलेक्टर होणे पटण्याच्या चीफ सेक्रेटरीपेक्षा चांगलंय. जाऊन बघा, इंदोर एकमेव सोडलं ना, दिल्ली, त्यानंतर चंदीगड, किती सिटी आहेत अख्ख्या नॉर्थ इंडियात मोठ्या, लखनौ, मेरठ थोडे पकडून चला, तिथं मग आपली अशी हायवेलाच असली गाव आहेत, खेड, शिवापूर झाला मोठं आहे, खरं सांगतोय मी, जोक नाही करत आहे. आपल्या इथं किती शहर आहेत रिजनल हे. सो शहरीकरणाची पण डिस्पॅरिटी आहे, शहर आहेत. सो हा प्रादेशिक असमतोल झाला, तो गेला. मग विविधता काय सांगा, कल्चरल डायव्हर्सिटी. कल्चरल डायव्हर्सिटी मग इंडियात कुठली कुठली आहे, खाद्य संस्कृती असो, पोशाख असो, तुमचे धर्माचे असो, अर्धा त्याचे टाईपल्या. आणि मग भारतात या समस्येची तीव्रता किती आहे, विविधतेपेक्षा त्याचे स्वरूप कसे भिन्न आहे. मग असमतोल विविधतेपेक्षा कसा भिन्न आहे त्याची 2-4 लाईन लिहायचे, आणि मग भारतात ही समस्या किती तीव्र आहे, मग भारतामध्ये असमतोल किती भयानक आहे.
तोच पॉईंट आहे, मायग्रेशन युपी बिहारवरून जे महाराष्ट्राकडे चालतंय तिथली कंडिशन लिटरली लय बेकार आहे. मग ते त्या दिवशी मी प्रशांत किशोर त्यांचा एक व्हिडिओ बघत होतो, तर प्रशांत किशोरचा नव्हता, तर आपला कन्हैया कुमारला विचारलेलं की प्रशांत किशोर बद्दल काय म्हणणं आहे, त्यांनी पार्टी चालू केली वगैरे. त्याचा एक पॉईंट होता, तो म्हणला आम्ही बिहार वगैरे इकडच्या लोकांसाठी आम्ही शिफ्ट होतो दिल्लीला, हा फक्त एक शहराचा बदल नाही म्हणला तो, हा एका युगाचा जीवनाचा फरक आहे तिकडून दिल्लीमध्ये शिफ्ट होणं. म्हणजे माणसांसाठी तिथल्या की कितीतरी तुमची मोबिलायझेशन झालं 100-1 वर्षाचं इकडून तिकडे जाणं, म्हणजे पण पिढीचा बदल झाल्यासारखं. आणि मग एखादा माणूस तिथं गेला बिहार सोडून दिल्लीमध्ये, एवढं करिअर करून एवढ्या इंडियात फेमस झाला माणूस, आणि तो जर परत ती लाईफ सोडून मागे येत असेल ना, ही लय महान गोष्ट आहे एका माणसासाठी किंवा इव्हन बिहारसाठी. एवढं कोणच करत, एकदा बाहेर गेलेला मागे येतच नाही राहिला. मग हे जे चाललंय त्यामुळे तो माणूस आला हेच मान आहे, मग तो आता विरोधात आहे सपोर्टमध्ये आहे, डझंट मॅटर. सो हा जो इश्यू आहे की मायग्रेशन वाढतात, गुन्हेगारी वाढते, प्रादेशिक असमतोल वगैरे. त्यानंतर आता ते डिटेल नंतर बघू, डिस्पॅरिट डायव्हर्सिटी. पुढचा बघा प्रश्न, डिस्पाइट कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी फॉर इक्विटी अँड सोशल जस्टिस अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्स आर नॉट येट गेटिंग द फुल बेनिफिट्स ऑफ अफर्मेटिव्ह ऍक्शन एनविसेज बाय कॉन्स्टिट्यूशन. समानता व सामाजिक न्यायासाठी व्यापक धोरणे असूनही वंचित घटकांना संविधानाने कल्पिलेल्या सकारात्मक कृतीच्या लाभांचा पूर्ण लाभ मिळत नाही. दत्ता काय लिहिणार? समानता व सामाजिक न्यायासाठी व्यापक धोरणे असूनही, म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत बऱ्याच, लाडकी बहीण असूनही वंचित घटकांना संविधानाने कल्पिलेल्या सकारात्मक कृतीच्या लाभाचा पूर्ण लाभ मिळत नाही. लाडकी बहीण चालू केली तरी महिलांना लाभ होत नाही, असं एक अँगल झाला. अजून बरेच अँगल आहे त्याच्यात, फक्त महिलांचा इश्यू नाही आहे, सर्वच वंचित घटकांचा आहे. ते तर प्रश्न तो नाहीये ना. प्रश्न काय आहे, हे सुटले नाहीत प्रश्न इतक्या वर्ष धोरण करून. शिक्षण आता कामगार कल्याणाच्या योजना आहेत, पण आता ते पण चालू आहे त्याच्यावर की ते सोडून बाकीचे फर्स्ट डॉक्युमेंट करून त्याचा लाभ घेतात. ठीक आहे, पण एवढ्या खोलात कशाला जात बसताय, वरच्यावर उत्तर द्या. अवेअरनेस अबाउट पॉलिसीज. त्यानंतर ठीक आहे, डिजिटली लिटरसी, तसली उत्तर नाही लिहिची, केवायसी इनकम्प्लीट राहील. डिजिटल लिटरसीला काय म्हणतात, डिजिटली लिटरसीला मराठीत काय म्हणतात? डिजिटल लिटर कसली निरक्षरता? तांत्रिक तांत्रिक दरी, ते डिजिटल गॅप झाला, इलिटरसी निरक्षरता येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे सोयींचा फायदा घेणं फाईन. आता करू का, आमच्या म्हाताऱ्याला स्मार्टफोन वापरायलाच येत नाही, आणि ते पीक पाणी वगैरे करायला लावल्यावर ते काय असं आलं ते ह्याच्यात घेऊन जायचं, तसं ते BMS ऍग्री. पण मोबाईल मधले स्मार्टफोन विकून ते ऍपमध्ये जाणं, ऍप इन्स्टॉल करून सगळं कर, आणि ते पीक पाणी वगैरे मध्ये मला फोन येतो, मला एखाद्या कुठे मित्राला पाठवावं लागतं, जरा ते मोबाईल घेऊन. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन इश्यूज बेनिफिशरीचा. अरे बाळांनो, इतकी दुनियादारीची उत्तरं देत आहे, एवढा भारतात महत्वाचा मुद्दा चाललाय, हे इश्यू सगळे करंटनी डील करायचे. जस्टिस गवई काय ओरडतोय, चंद्रचूड काय सांगून गेले, SC ST मध्ये क्रीमी लेअर क्रिएट करा, स्कीमा असून SC ST चा फायदा काय? जर मेन जे वंचित आहेत, SC ST मध्ये पण वंचित घटक बांधलाय, त्यांच्यापर्यंत पोचता येईना, ते पोचा. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सोशल जस्टिसचा. महिलांचा लाडकी बहीण योजना, कॉमन सेन्सनी विचार करायचे. लाडकी बहिणींना पैसे दिले, ह्याच्यातून जस्टिस येणार आहे का? एम्पॉवरमेंट, बेसिक गरजा थोड्याफार सॅटिस्फाय होतील. तुमच्या पॉलिसी ह्या सक्षम करणाऱ्या आहेत का? नुसतेच पॉलिसी असून फायदा आहे का? त्या पॉलिसी सक्षम करणाऱ्या पाहिजेत, तर मग सक्षम करणाऱ्या पॉलिसीज बनवा. बस झाले, 5-6 पॉईंट लिहिले. आता अजून हाय लेवल नंतर सांगेन. एवढे 4-5 पॉईंट जरी लिहून आला तरी 4-5 मार्क मिळणार आहेत, पण आपल्याला 8-9 पाडायचे दर प्रश्नात 15 पैकी. तर सांगतोय मी,
आता हा प्रश्न किती 15 मार्काचा आहे, 8 तरी आले पाहिजे, तर तुमचा 250 मार्काचा पेपर 7-8 करत 20 प्रश्नाचं ते कुठंतरी पोचतं 100 पर्यंत, गुड स्कोर, टॉप स्कोरला. अर्धेच येतात, भुई नको हे करू. टीना डाबी एकमेव आहे जिने 50 क्रॉस केलेत अख्ख्या युपीसीच्या जर्नीत, कुणाला झाले नाहीत 50% वर मार्क. 1750 हा किती येतो? 875. ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे लय भारी परफॉर्मन्स 200 ऍड करायचे, किती झाले? 975 आणि 1075. मी एससी एथिक्सच्या मार्क लिस्ट दाखवलेल्या क्लासमध्ये सांगितलं ना, 1000च्या वर म्हणजे तुम्ही टॉप आहे, पहिल्या 10-50 रँक मधले. कळलं? हाफ मार्काने 875 आले, त्याच्यात इंटरव्ह्यूचे 200 म्हणजे गुड स्कोर, टॉपर आहे तर तेवढे येतात, तेव्हा कुठं तुम्ही हे. आणि 150 आले, 200 नाही, तर किती स्कोर झाला तुमचा? 1025. त्या रेंजमध्ये असणं म्हणजे ऑल इंडिया पहिल्या 100-200 रँकमध्ये. मधुलिकाला समथिंग 1003च्या आसपास काहीतरी त्या रेंजमध्ये मार्क होते. सो आता ते दरवर्षी थोडंफार 20-25 मार्जिननी व्हॅरी पण होते, त्यामुळे 50 मार्क पडणे लय मोठी डील असते त्यांच्या ह्याच्यात. देन नेक्स्ट बघा, सो हे 4-5 पॉईंट. नंतर 23चा पेपर आहे ना, हे तरी आता अवघड आले प्रश्न, तुम्हाला तर अजून रिलेटिव्हली सोपे येतील. पण सांगतोय ना, सोशल जस्टिसचा प्रश्न आहे ना, तो एमपीएससी कॉपी जरी करायचा म्हटला, 6 मध्ये 4-3 कॉपी केली त्यांनी युपीएससीचे, जे ते कसं 13-14चे करणार नाहीत, त्यातले इश्यू लय जुने झाले आता ते 10 वर्षांनी. समाज, भारतीय समाजात कंटिन्यू बदलणारी गोष्ट आहे. तुम्हाला आजच्या हेनी प्रश्न येईल. आणि महाराष्ट्राच्या अँगल विचारायला काय विचारणार आहे, तुम्ही युपीएससी जरी अभ्यास केला, महाराष्ट्राचे प्रश्न आले तरी आरामात जमून जाणार आहे. ही लाडकी बहीण योजना खरंच महिलांच्या सक्षमीकरणात मदत करत आहे का, वगैरे सगळे असे अनालिटिकल. देन पुढचा बघा 23चा पेपर. डू यू थिंक मॅरेज ॲज अ सॅक्रामेंट इज लुझिंग इट्स व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया? कोण कोणी लग्न झालेलं? मॅरिड आहे का? सांगा. आधुनिक भारतात एक पवित्र संस्था आणि संस्कार म्हणून लग्नाचे मूल्य कमी होत चालले आहे. आता अख्ख्या सिलेबस मध्ये सांगा बरं, लग्न कुठं शब्द लिहिलेला आहे त्यांनी? मॅरेज. तिथं काही आरटीआय फाईल करा आणि हे करा. त्यांना फाईन केला, मॅरेजवर प्रश्न कसा विचारला, सिलेबस मध्ये कुठंच दिला नाही लग्न टॉपिक. त्यांचं एकच उत्तर असणार आहे, कुठंच नाही दिलं, हिथं दिलंय. सामान्य अध्ययन. बाई तुला लग्न काय हे सामान्य अध्ययनाचा भाग आहे, ते जर जमत नसेल तर कशाला येतो तू? सांगा. काय काय? ठीक आहे, नाही पण तुझं हा पॉइंट लय डेंजरस आहे बरं का. त्यासाठी तुला आधी नीतीशास्त्राच्या बॅचला ये, असले पॉइंट लिहायचे नाहीत. तुझ्या पॉइंटचं चूक नाहीये, तुझ्या वाक्याने काय होतंय माहितीये का, तू क्लासमध्ये बसलेल्या सगळ्या महिलांना आणि आज ज्या सगळ्या जॉब करतायत त्यांना कॅटेगराईज करते, सगळ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करू शकतात. वाक्याचा अर्थ तोच झाला ना, ह्याच्यामुळे प्रमाण वाढलंय, मग हे नको करायला. सो तुझा आर्ग्युमेंट 2 लेवलला प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे मी सांगितलं ना, इथं लय केअरफुली उत्तर लिहायचे, तो वाचना. आणि ती जर पेपर चेक करणारी बाई असेल तर सो कंबाईन एक्झाम नाही, राज्यसेवा आहे, डेप्युटी कलेक्टर घ्यायची आहेत. एक केक कापताना सापडला ना माग मस्त न्यायदंडाधिकारी, काय केक तर कापलेला, पण हे जर शिपाईने कापला तर फरक नसता कोणाला पडला. तुमची पोस्ट जेवढी हायर, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ एव्हरी स्टेटमेंट. सो ते नाही लिहू शकत. आणि आणि हा दुसरा प्रॉब्लेम तुझ्या आर्ग्युमेंट मध्ये की इंडस्ट्रियलायझेशन वगैरे नोकऱ्यांमुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढले. तुला कितीतरी घरी वाचणार दाखवतो त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल. सो इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. आधी कसं महिला फक्त चूल आणि मूल, तुम्ही महिलांच्या कामावर कशा जाताय? प्रश्न लग्नावर आहे, मग लग्नात महिलांचा दोष आहे का सगळा? म्हणजे तुम्ही स्वतःच महिलांना, प्रश्नात कुठं महिला शब्द आहे का?
नाही थांबा, माझा बेसिक प्रश्न आधी ऐका. प्रश्नामध्ये महिला शब्द दिलाय कुठे? प्रश्न लग्नावर आहे ना, तुम्ही महिलांवर का नेताय सगळा इश्यू? कळालं? पुरुषाचा बिन ह्याच्यात रोल असू शकतो ना डिवोर्स करण्यामध्ये. खूप लोकांची जुळत नाही असं ते म्हणतात. फाईन. इश्यूज आहेत ना ते आमच्या. तुम्हाला प्रश्नाचा अर्थ काय कळला ते सांगा आधी. ती गडबड तिथंच आहे. अरे आधी लग्नाला जी स्टेटस, रिस्पेक्ट, किंमत होती ती आता राहिली नाही. वाटते का? तो हो. पहिलं एवढं सांगा, लिव्ह इन रिलेशनशिप ज्यादा वाढलेत, डिवोर्स रेट वाढला आहे. तुम्हाला कारण विचारलेत का कोणी? कशामुळं ते होत आहे? हा, त्याच्या पॉईंटमध्ये ऍडिशनल लिस्ट असं लिहून टाका. फ्रीडम, ऑटोनॉमी हे होण्यामागे वन ऑफ द रिझन काही महत्वाचं, इंडस्ट्रियलायझेशन नाही, वेस्टर्नायझेशन, प्रभाव, फिल्म इंडस्ट्री, सोशल मीडिया त्याचा प्रभाव. एवढेच पॉईंट लिहायचे आहेत. लहान मुलींवरील मायेचा स्पर्श, आता मोबाईल मुलांवरील मायेचा स्पर्श तुमच्यामुळे माझ्या डोक्यात. आता मोबाईल फोनने घेतला आहे, या बदलाचा त्यांच्या सामाजिकरणावर कसा परिणाम होतो? चाइल्ड कडलिंग इज नाव रिप्लेस बाय मोबाईल फोन. अख्ख्या सिलेबस मध्ये आहे कुठं मोबाईल फोन? कळलं? प्रश्न काय येतात, त्यामुळे सिलेबसच्या आधी लागू नका. PYQ बघून अभ्यास करा. डिस्कस दिस इम्पॅक्ट ऑन सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन. सोशियोलॉजी कोणाकोणाचा ऑप्शनल आहे? हातवर करा. 3. कुठला आहे? पॉल सायन्स. पॉल सायन्स डोक्याला तापच नाही. ऑप्शनल 1 नंबर. लय मार्क पडणार तुला. झुलॉजी अँथ्रोपोबॅड. दत्ता सोशल. हातवर गेला. UPSC मध्ये मराठी लिटरेचर असेल ना, लय मार्क पडतात. कारण मराठी लिटरेचर पेपर काय तमिळनाडी माणूस चेक नाही करणार आहे, पण स्केलिंग होतं. त्यांनाही माहिती आहे UPSC एवढी एडी नाही. ही आपली जनता आहे म्हणलं लय मार्क देणार, पण थोडा लूज हँड राहतोच. पण तू आता महाराष्ट्रासाठी मराठी लिटरेचरचा पेपर घेतलाय, तिथं जर तुझ्या मराठीत गडबड असेल ना तर लय महागात पडू शकतो. त्यामुळे काळजी घे. तिथं एखादा वेलांटी उकार चुकला, मराठी लिटरेचर चुकला, ते म्हणेल ठीक आहे. प्रमाण भाषा नसेल, UPSC वाल्याला म्हणेल ठीक आहे. तिथं त्याच्यामुळे जरा समोरून मराठी लिटरेचर पेपर असले घ्यायचे. बॉटनी बिटनी डोक्याला ते त्यांचाच माणूस असतो, बॉटनी बी चेक करणारा. बाई कोणतरी लिहिते बॉटनीवाला, एखादा झाला आपला डेप्युटी कलेक्टर, होईल काहीतरी फायदा. सांगा. लहान मुलांवरील मायेचा स्पर्श मोबाईल फोनने घेतला आहे. कारण विचारलंय प्रश्नात. थांबा, टॉपिक्सचं डिस्कशन होणार आहे आपलं मंडे ट्यूजडे नंतर. बाय सफिक्सेस नीट बघा ना. प्रश्न काय आहे, तुम्ही लिहिताय काय? तुम्हाला माहिती आहे ते लिहू नका. डोंट राईट व्हॉट यू नो, राईट व्हॉट इज आस्क्ड. कारण विचारली नाहीत. हे का झालं? न्यूक्लिअर फॅमिलीची वाढ असो, महिला जॉब करायला लागल्या म्हणून त्यांची का जबाबदारी होती बाळ सांभाळायची, होतं सगळं. प्रश्न काय? सामाजिकीकरणावर काय परिणाम होतो? आणि लय कॉमन सेन्सचे प्रश्न असतात UPSCचे. आणि हा प्रश्न आलाय ना त्यावेळी कंटिन्यू पेपरमध्ये काय इयर कुठलं बघा, 21-22 सगळा भारत कुठं होता, 20-21 कोविड. अरे सोशल आयसोलेशन, सिंपल इथिक्सचा डोकं लावा. इमोशनल डेव्हलपमेंट होणार नाही तुम्ही जर लोकांशी भेटत नसाल, बोलत नसाल. ओके, सोशल कम्युनिकेशन स्किल, पीपल स्किल, सॉफ्ट स्किल हे सगळे कुठले डेव्हलप होणार नाही? एकदम बेसिक प्रश्न आहे. ओके, तुमची लिडरशिप स्टाईल, ह्याचे सगळे जे गुण आहेत ते डेव्हलप होणार नाही. आधीच न्यूक्लिअर फॅमिली, त्याच्यात अजून कमी एक्सपोजर वगैरे. देन बाकी जे स्किल्स आहेत, क्रिएटिव्हिटी वगैरे, त्यांची डेव्हलपमेंट होणार नाही. नुसतं तुम्ही मोबाईल बघत असणार. ओके, सो ते पण चिडचिड वाढणे, डिटॅचमेंट केली लगेच की राग येणे, लिटरली आहेत. सो मग हे तुम्हाला पेपरमध्येच कळतं. आता सांगितलं ना, हे टॉपिक एकदा नीट समजून घेतले ना तुम्ही,
म्हणून सांगितलं ना तुम्हाला की आत्ता ही आन्सर रायटिंगची बॅच का करा, कारण तुम्ही हे प्रश्न जरी तुम्हाला एवढे कळाले, पुढचे 5-6 महिने वर्षभर जेव्हा तुम्ही पेपरही वाचता ना, तुम्हाला कळणारे काय प्रश्न येतात. ऑप्शनल 5 महिने करायची काय वेळ तुम्हाला, 6 महिने नुसतं ऑप्शनलच करायचं आणि ते फॅक्च्युअलच आहे, ते विसरचं डोक्यातनं रट्टाच मारावा लागतो. पण आता हे ट्रेंड जरी कळलं ना तुम्हाला, कळते उद्या पेपर असताना कुठला टॉपिक बघायचा आहे. आता तुम्ही जे बॅचवाले स्टुडंट आहेत त्यांना मी नंतर ह्याच्या सगळ्या माझ्या ज्या नोट्स आहेत, माझ्या युपीएससीचा मेंटरशिप ग्रुप चालू आहे माझा वर्षभर, इंडियन सोशल इश्यूजवर त्यांना मी 50च्या वर प्रश्न दिले असतील, त्याचे बरेच आपण क्लासमध्ये डिस्कस करू. महत्वाचे राहिल्याचे मी एका माणूसच ठेवलाय माझ्या नोट्स नुसत्या कन्वर्ट करायला कंटेंट कामाला. डायरेक्ट माझं सगळं मराठीत आता कन्वर्ट करतोय, ते सगळं झालं डायरेक्ट ते देणार ॲज इट इज, मगअप करून जायचे प्रश्न. आता येईल का नाही मला माहित नाही, नशीब तुमचं चांगलं असेल ना, तुमचे मार्क तुफान असणार. देन भारतात जात ओळख एकाच वेळी प्रवाही आणि स्थिर का दिसते, विश्लेषण करा. मराठी इंग्लिश वाचायचं, मराठी अर्थ लागतच नाही प्रश्नाचा नीट. वाय इज कास्ट आयडेंटिटी इन इंडिया इज बोथ फ्लुइड अँड स्टॅटिक. म्हणजे त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे, जात किती जा म्हणली तरी जात नाही ती जात, असं का आहे, तर जात आता तेवढी महत्वापासून राहिली पण नाही. सो जात फ्लुइड पण झालीये, गेलीये, पण जात गेली पण नाही. वन पॉइंट एन्व्हायरमेंट, ठीक आहे. एंडोगॅमी अजून टिकून आहे थोड्याफार प्रमाणात. मॅरेज सिस्टीम म्हणजे कल्चरल. फ्लुइड आहे, अरे मागाशी 2-3 पॉईंट सांगितले, तेवढे उत्तर देऊ शकता. अरे कास्ट गॉट रिप्लेस बाय क्लास. अर्बनायझेशन मध्ये तुम्ही काय म्हणतात, कुठलाही जे बाबासाहेबांनी सांगितले अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, अर्बन कल्चर, कॉर्पोरेट किंवा ग्लोबलायझेशन कल्चरमध्ये तुमची आयडेंटिटी कास्टपेक्षा तुमचे स्किल बेस्ड. ओके, तुम्हाला ते काम करता येतं का. सो युपीएससी कडे मला ह्याच्यासाठी नाही बोलवणार क्लास घ्यायला की माझी कास्ट कुठली, मला टॉपिक शिकवता येतो का. सो युअर आयडेंटिटीज आर बिकमिंग फ्लुइड. ओके, सो सिटी अर्बनायझेशन, इंटर रिलिजियस मॅरेजेस, कास्ट मॅरेजेस वाढले, एज्युकेशन वगैरेमध्ये तुमची आयडेंटिटी गॉट रिप्लेस्ड बाय एज्युकेशन वगैरे. स्टॅटिक कुठं आहे, तुम्ही जे 1-2 मुद्दे सांगितले त्यात अजून एक आहे रुरल कल्चर. आता हे तुम्ही किती हाय लेवल पॉईंट लिहिता त्याच्यावर एक्स्ट्रा मार्क असतात. गावाकडं भले आता तुमची नोकरी आहे, पैसा आहे, गावाकडे कसा ट्रेंड आहे की आजही तुम्ही कुठं राहता ते जातीची तशी हे आहेत, ठिकाण आहेत, घरं, ग्रुप वगैरे, हा वाडा तो वाडा अशी जी नावं असतात. तुमची आयडेंटिटी तशीच आहे. अजून गावात लोक जमिनी द्यायला वगैरे विकायला वगैरे एवढं कमर ह्यांनी बघत नाही. सो तुम्हाला दुसरीकडे जाऊन घर बांधायचं असेल तरी काय म्हणतात लोक, यू गेट आयडेंटिफाय बाय युअर वेअर यू लिव्ह, त्या गावामध्ये तुमची जागा काय वगैरे. मग आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे कॉमन सेन्स लावायचा, जे नवीन कायदा काढला. आणि त्या दिवशी मधुलिकाच्याच बॅचमेट आहे तृप्ती दोडमेसे मॅडम, सिंधुदुर्गला ट्रान्सफर झाली, कलेक्टर सांगलीला होत्या आधी. तर त्यांचाच एक व्हिडिओ आलेला, मी त्यांच्या मिस्टरांना फॉरवर्ड केला आणि त्या तृप्ती मॅडमला पण फॉरवर्ड केला मी, की त्यांनी तिथं ऑर्डर काढली, सगळी गावं जी आहेत रत्नागिरीमधली, सिंधुदुर्गमधली जातीवाली नावाची, ती सगळी नावं चेंज करायची. आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आधीच सांगितलेलं, पॉलिसीज काढलेली. असे जे हे असतं ना, कुंभारवाडा, माळी वस्ती वगैरे अशा टाईपची ही नावं बदलून त्यांना न्यूट्रल नावं द्या, जातीवाचे खाटवा. हे जे तुमचे नावं तशी पडलेत, एरियाज तसे आहेत आणि त्याचा जो परिणाम. सो हे पुढचे फक्त हायर लेवल पॉईंट किती एक्स्ट्रा येतं, कारण तुम्ही जे सांगताय ते बेसिक सगळ्यांना जमणार आहेत. रिझर्वेशन हे ते 2-3 सांगतात, मग तेच विचार करायचा. मी आधी सांगितलं, राईट मोर दॅन अदर्स, राईट डिफरंट. मग मोर दुसरे 4 लिहितायत, अजून 2 लिहून या, आणि 2 असे लिहा, इत्या 4 कन हिथं अजून त्या 2ला 4 दिले पाहिजेत, अजून 8 मार्क. देन सो दोन्हीचे आता फ्लुइड का आहे 4 कारणं लिहा, स्टॅटिक का आहे 4 कारणं लिहा, संपला. भारतातील महानगरांमध्ये शहरीकरणामुळे गरीब वर्गाचा अधिक उपेक्षितपणा आणि किंवा विलगीकरण वाढत आहे का, चर्चा करा. Does urbanization lead to more segregation and marginalization? काल जे सांगितलं ना, कास्ट रिप्लेस बाय क्लास. आणि मग कुठं राहताय हे तुमचं ह्याच्यावर ठरत आहे, इन्कम लेवल वगैरे. मग तुमची किती इच्छा असेल कोरेगाव पार्कामध्ये राहायची, 100-1 कोटी पाहिजेत जिथं जमीन विकत घ्यायला, फ्लॅट विकत घ्यायला, राहायला.
सो भारतातील महानगरामध्ये शहरीकरणामुळे गरीब वर्गाचा अधिक उपेक्षितपणा किंवा विलगीकरण वाढत आहे का, आणि हे होताना पण विलगीकरण उपेक्षितपणा पुढे का वाढत जातो. पण तुम्हाला सांगितलं ना, तर मी जिथं राहतोय ना NIVMच्या, तो बाहेरचा रोड आहे ना, तिथे इकडून तिकडे पार्किंग मध्ये गाडी लावली ना, अर्ध्या तासात जाम होणार. तुम्ही आणि दिवसात 8-10 वेळा पोलिसांची टोईंग ऑन फिरतच असते. आणि पुढे आडवा तो साळुंके विहार एक रोड आहे, तिथं जरा तुम्ही कुठं गाडी 2 व्हीलर पार्किंग इकडे तिकडे केली, लगेच उचलली जाणार. तेच तुम्ही दुसऱ्या एरियामध्ये जावा, तिथं काय आहे नाही आहे, प्रशासनही तसंच काम करतं. तुम्ही सांगितलं ना, बँद्रा कुर्ला तिथं लोखंडवालाला कुत्री भुकायला लागली तरी पोलीस स्टेशनला फोन येणार, पोलीस जाणार. सो ऑटोमॅटिकली तुम्ही सुविधा ज्या प्रोव्हाइड केल्या जातात एरियानुसार त्याच्यामध्ये फरक येतो, त्याच्यामुळे उपेक्षितीकरण विलगीकरण अजून वाढत जातं. धारावी वगैरे तिथं जे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज देणारे वगैरे सोयी देणारे तिथले रोड, आणि बँद्रा कुर्ला वगैरे तिकडे कुठला एरिया असेल तिकडची रोड, तिकडे एखादा प्रोजेक्ट चालला वर्ष झाले, तिथला लगेच महिना संपवणार, माणसं लगेच कालवा करायला लागतील. सो हा जो इश्यू आहे तो बेसिक तुम्हाला डिस्कस करायचा आहे, शहरांमध्ये हे मार्जिनलायझेशन कसं वाढत आहे. ओके. देन उदारीकृत अर्थव्यवस्थेनंतरच्या काळाने जातीय ओळख व सांप्रदायिकतेवर कोणते परिणाम घडवले. सो डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ पोस्ट लिबरल इकॉनॉमी ऑन इथनिक आयडेंटिटी अँड कम्युनॅलिझम. सो 1991 नंतर जे आपल्याकडं उदारीकरण झालं त्याच्यामुळे जातीय ओळख आणि सांप्रदायिकता ह्याच्यामध्ये काय परिणाम झाले, इथनिक आयडेंटिटी. सो बेसिकली तुमच्या जे इथनिक आयडेंटिटी होत्या ह्या रिप्लेस व्हायला लागल्या तुमच्या वेस्टर्न आयडेंटिटीमुळं, आणि तुमच्या इथनिक आयडेंटिटीपेक्षा तुम्ही शहरामध्ये नवीन आयडेंटिटी आल्या, प्रोफेशनल आयडेंटिटीज, जॉब करणे, डॉक्टर, इंजिनियर जे पण असेल, तुम्हाला कुठली तुमची सगळी लोकांचं मायग्रेशन झालं सिटीज वगैरेकडे, आणि त्याच्यामुळं तुमची हे जे झाली इथनिक आयडेंटिटी ही वीक होत गेली आणि तुमच्या नवीन आयडेंटिटी जास्त फॉर्म झाल्या. आणि सांप्रदायिकता कम्युनॅलिझम वाढलं का कमी झालं, हा लय डेंजर इश्यू आहे. हे तर तुम्हाला थोडं हाय लेवल नॉलेज लागतं, आत्ता नाही जमलं तरी चालेल, नंतर सांगेन मी. काय वाटतंय, धर्म लोक ज्यादा पाळायला लागले का कमी पाळायला लागले 91 नंतर, कशावरून का कमी डगे. पण त्यांचा त्याचा परिणाम का जास्त झालं, ठीक आहे. पण समाजाचा सगळाच वर्ग तिथे नाही ना पुढे गेले. दॅट्स नॉट द पॉइंट. दुसरा इश्यू आहे ना, जागतिकीकरणामध्ये वेस्टर्न कल्चर आलं ना, लोकांना स्वतःच्या संप्रदायांबद्दल अजून जास्त विषय एवढाच आहे थोडक्यात भाषेत, आता एवढंच समजायला इझी मध्ये सांगतो. 91च्या आधी सगळीच भिकारी होती इंडियात, सोशलिस्ट इकॉनॉमी होती. 91 नंतर पैसा आला लोकांच्या हातात, दिवाळी दसरा बी जोरात साजरी करायला लागली. जेव्हा सगळ्या मिडल ईस्ट मध्ये पण 91 जसं ग्लोबलायझेशन झालं ना, मग लोकांकडे ग्लोबलायझेशन वेस्टर्नायझेशन मध्ये आपलं काहीच नाहीये, आयडेंटिटी राहत, कल्चर डिस्ट्रॉय होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॉय होत आहेत. तुम्ही कधी ऐकलं का 20 वर्षापूर्वी बेंदूर हे बैलाच्या शर्यती बैलगाड्या एवढ्या व्हायच्या, आता का व्हायला लागल्या, ग्लोबलायझेशनवर पैसा आला, लोक आपले धर्म पण चांगला पाळायला लागले. पण प्रश्न धर्म चांगला पाळण्यावर नाहीये, सांप्रदायिकतेवर. पण धार्मिक ओळख पण जास्त वाढत गेली, लोक जास्त स्ट्रॉंगली गो बॅक टू, कारण वेस्टर्न कल्चरमध्ये लोकांना हरवल्यासारखं वाटायला लागलं. त्याच्यावर पण एक प्रश्न आलेला आहे, आयडेंटिटी क्रायसिस. आणि मग त्याच्यामुळं लोकांचा परत गो बॅक टू, हे आत्ताचा इश्यू नाहीये. इंग्रज आल्यावर पण 2 ग्रुप कुठले पडलेले, रिफॉर्मिस्ट आणि रिवाइवलिस्ट, सुधारक आणि पुनरुज्जीवी, सुधारणावादी आणि कॉन्झर्वेटिव्हला काय म्हणतो आपण, गो बॅक टू वेदास, क्रिएट इस्लामिक कल्चर, अलीगड स्कूल, नाही अलीगड रिफॉर्मिस्ट होतं, देवबंदी स्कूल, वहाबी देवबंदी गँग, हे जे त्यावेळी आले कारण इंग्रजांमुळे आपलं सगळं डिस्ट्रॉय होतंय, त्याच्या विरोधात सांप्रदायिकता.
हे सेम आत्ता पण चालू आहे, थोडक्यात प्रश्नाचं जे म्हणणं आहे. सो 100 वर्षापूर्वी झालेलंच. येस. सांप्रदायिकतेचे उत्तर नाही देत नाही तू. धर्म किती प्रॅक्टिस करायचा चांगल्या प्रकारे, तो प्रमाण कमी झालं. सणवार फॉलो करणे वगैरे. आता अजून 1-2 प्रश्न बघतो, बाकी मग जेव्हा मेन सोशल इश्यू डिस्कस करू तेव्हा सांगेन की भारतामध्ये महिलांच्या सबलीकरणात गिग इकॉनॉमीची भूमिका काय आहे. विवेचन करा, एक्झामिन की गिग इकॉनॉमीमध्ये महिलांचे सबलीकरण झालं आहे नाही झालं आहे. आता बरं सांगितलेलं मी जे निबंधाला होते हे जे सांगितलेला पार्ट बी महिलांच्या इश्यूमध्ये टेक्नॉलॉजी आणि फेमिनायझेशन ह्याचं जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केला हा पॉइंट. काय सांगितलेला दत्ता? काय सांगितलेला? महिलांचं सबलीकरण आणि तंत्रज्ञान. गिग इकॉनॉमी, वर्क फ्रॉम होम कल्चर, महिलांना घर सांभाळत घरून काम करता येते, ज्यादा पगार मिळतोय आणि ज्यादा सबलीकरण होते. एकदम बेसिक पॉइंट. त्यांच्या स्वतःच्या टाइमनी काम करू शकता, हिशोबाने काम करू शकता, वेळेनुसार. कमी काम, ठीक आहे फुल ड्युटी नाही करायची, 4 तासच काम करायचंय, 4 तास करू शकता. ओके. आता माझे एक जे रील वगैरे बनवणार एक एडिटर ती मुलगी आहे. गिग इकॉनॉमी, घरी बसून दिवसभर काम करायचे, 2-3 जर रील एडिट केल्या 2-1 हजार रुपये दिवसभर काम, घरी बसून 4-5 तास काम करून 50-60 हजार कमवते. सो बेसिकली आपले कम्फर्टनी काम करता येतं वगैरे आणि महिलांना मग बाकी पण ज्या घराच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत नीट हँडल करून घर चालवता येतं. सो गिग इकॉनॉमीमुळे सबलीकरण. आणि गिग इकॉनॉमीमध्ये फक्त महिलांना जॉब आले असे अँगल नाही बघायचे. गिग इकॉनॉमीमध्ये हे पण मी सांगितलं, झोमॅटो मुळे कितीतरी महिला मेंटल हॉस्पिटलमध्ये जायच्या थांबल्या. वर्किंग महिला दिवसभर काम करा, घरी येऊन स्वयंपाक करा, कंटाळा आलाय, घरी येता येता झोमॅटोवर ऑर्डर टाकली, घरी जेवण पोचलं. आज जास्त झोप झाली, लवकर जायचंय, नाश्ता झोमॅटोवर ऑर्डर केली, आंघोळ होईपर्यंत नाश्ता घरी पोचला. सो झोमॅटोनी जेवढ्या महिलांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं वाचवलंय ना, स्विगीनी कुणीही वाचवलं नाही. सबलीकरणचं हे लाईफ तुमची जी इझी झाली ही गिग इकॉनॉमी आहे म्हणून. झोमॅटो, स्विगी, इव्हन तुमची ब्लिंकिट वगैरे, जेप्टो, ब्लिंकिट घरी येऊन तुम्हाला गोष्टी पोचतायत. एक प्रकारे सबलीकरण आहे गिग इकॉनॉमीमुळे महिलांचं. आणि कितीतरी महिला जे तुम्ही स्किल असतील तुमच्याकडे, यू कॅन इझिली सेल बिकॉज ऑफ गिग इकॉनॉमी. आता हे तुम्ही किती हाय लेवलला विचार करत जाता. कितीतरी महिला आता झोमॅटोवर टिफिन हे करतात, क्लाउड किचन चालवून किंवा नुसते टिफिन बनवायचे घरच्या घरी, मेस देऊन टाकायचे. झोमॅटोवाले येत आहेत, घेऊन जातात, डिलिव्हरी देत आहेत. सो परत तुमचं काय म्हणतात असे हँडीक्राफ्टचे काय प्रोडक्ट असतील ते झोमॅटोवर, ॲमेझॉनवर वगैरे विकू शकता. तुमचे काय चालतं किंवा नॉर्मल कुठली वेबसाईट काढून, हे गिग इकॉनॉमीचा पार्ट झाला. सो महिलांना आपले प्रोडक्ट विकणे, सेल्फ हेल्प ग्रुप्स वगैरे. ॲमेझॉन जेव्हा भारतात आलतं ना तेव्हा रिटेलला गव्हर्नमेंटनी क्लॉज केलेले, तेव्हा त्यांनी टाटाशी पार्टनरशिप केली आणि रतन टाटाने ॲमेझॉन पार्टनरशिपमध्ये एक कंडिशन टाकलेली की ॲमेझॉन ज्या गोष्टी विकणार त्यात 25% ह्या तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुप हँडीक्राफ्ट विकाव्या लागतील. त्या टर्मवर पार्टनरशिप त्यांनी केलेली. म्हणजे माणूस काय सांगितलं ना, देव माणूस होता लिटरली. पण त्याच्यामुळे ॲमेझॉननी जे छोटे छोटे प्रोडक्ट ते त्यांना नाही परवडत. टेक्निकली जर बघितलं तर 200-300 गोष्टीसाठी पूर्ण सप्लाय चेन मूव्ह करायची, ते पॅकेजिंग करायचं, हे करायचं. पण ते पण जे विकलं त्यांनी, हे पण सबलीकरण झालं महिलांचं. सो आता पॉइंट एवढाच आहे गिग इकॉनॉमीचा. पण तुम्ही एकच मुद्दा फिरून फिरून 150 शब्द लिहिणार का 6 मुद्दे वेगवेगळे 100-150 शब्द लिहिणार? गेम तिथे आहे. सो आता बाकीचे प्रश्न नंतर बघू. आता याचे उत्तर कसे लिहायचे, ठीक आहे. हा प्रश्न काल जो आपण केलेला जस्ट मॉडेल आन्सर आज लिहून द्यायला, कारण जे ऑनलाईन मुलं डेमोसाठी आहेत त्यांच्यासाठी. सो लिहा कालचा प्रश्न. किती जण लिहिला? वाचा पॉइंट. सो प्रश्न पहिले लिहा. Globalization is generally
हा आलेला आहे बरं का युपीएससीतला. इथं सगळे माझे प्रश्न युपीएससीला आलेलेच आहे. एखाद दुसरा स्टेटवाला असेल कोण डोकं चालवर मनाने प्रश्न बनवाय. तुझं नाव काय? प्रतीक्षा शिवानी. हा तरी विसरलो मी कालच म्हणून. सुप्रिया अमर. काय बरं माझी मेंदू विके जरा. लिह उत्तर. प्रश्न लिहा, उत्तर नका लिहू. ग्लोबलायझेशन मराठीत इंग्लिश काल ते होते म्हणून मी इंग्लिशमध्ये पण सांगत होतो. डायरेक्ट मराठी लिहिलं तरी चालेल. जागतिकीकरणामुळे संस्कृती एकसंघ होण्याची अपेक्षा असताना भारतीय समाजात सांस्कृतिक विशिष्टता अधिक का दृढ झाली आहे? काय वाटतंय तुम्हाला? दृढ झाली आहे, नाही? काय पॉईंट लिहिलेत सांग बघू. दत्ता लिहिलं का उत्तर? का नव्हता? करा विचार काय काय लिहिणार आहे बाकीचे 5 मिनिटं. आता मी जे सांगितले तेवढ्या लेवलला तुम्हाला सांगेन ते जमू न जमू, ऍटलीस्ट बेसिक लेवलला तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि तिथं तर एवढा वेळ मिळत नाही. फटफट पेपरमध्ये 2 मिनिटात विचार आणि उत्तर रेडी. सांगितलं ना, मेन्समध्ये विचार करावा लागला ना तुम्हाला. पुढच्या अटेम्प्टचा पण विचार करायचा. मेन्सचा रूलच आहे युपीएससीचा. पेन थांबला, एक्झाम थांबली. पण हे तुमच्या बाबतीत कधी होईल? तिसऱ्या वगैरे अटेम्प्ट पासून. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला लय हवेतच लोक आहेत सगळी. प्रचंड स्कोप आहे. निम्मे पोरांचे पेपर बी अर्धे सॉल्व्ह झालेले असतील. सगळे युपीएससी प्रश्न करा हायर लेवल. इझी आला तर तुम्ही तसे तुफान मार्क पाडचाल.
विचार करा, बोलू नका. काय लिहिलं दे इकडं, चल. अजून कोणी? तू पण लिहिलंय. आता तो उत्तराच्या इंट्रो लिहिलेला आहे. जागतिकीकरणामुळे विविध संस्कृतीमधील संपर्क वाढला असून यामुळे काही प्रमाणात संस्कृती एकसंघ होण्याची शक्यता असली तरी भारतीय समाजात विविधता कायम राहिली आहे. हाच प्रश्न आहे ना. त्याचे कारण म्हणजे भारतात प्राचीन सांस्कृतिक वारसा असून खोलवर गुंतलेला आहे. ती तर एक वाक्य ठीक आहे. ठीक आहे, चांगला पॉइंट आहे. एक परंपरांचा सांभाळ आणि आधुनिकतेचा स्वीकार. यातलं 2च पॉइंट प्रश्नाशी रिलेटेड आहेत. उत्तर काय लिहिलेत सांगतो मी, तुमच्या नंतर बघता उत्तर. अरे एवढे वाचत बसून मी डिस्कस कधी करू? आता इथं तुझे डिस्क्रिप्टिव्ह लिहिलंय, तिने कसं लिहिलंय बघ, अंडरलाईन करून पॉईंट. मला पॉईंट वाचूनच कळलं पाहिजे, त्यामुळे ओव्हरव्ह्यू केले त्याचे 5 पॉईंट काय आहेत. हे जर डिस्क्रिप्टिव्ह वाचत बसलो, एक्झामिनरला ताप द्यायचा नाही. किती सांगितलंय? आता तो एक दुसरा पॉईंट लिहिलाय. ठीक आहे, पॉईंट काय लिहिलाय बघा त्यांनी. भारतानेही पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार केला आहे, मग त्यातील स्थानिक गरजा, सोयी व मूल्यानुसार योग्य तो बदल करत भारतातल्या साजेशी अशा संस्कृतीचा स्वीकार केला आहे. ठीक आहे, केलंय, हे मान्य आहे, हा पॉईंट बरोबर आहे. त्यामुळे अजून संस्कृती टिकून आहे. त्याचं उदाहरण काय, तू जस्टिफाय कसं करणार? आता प्रश्न काय बघा, जागतिकीकरणामुळे संस्कृती एकसंघ होण्याची अपेक्षा असताना, की ग्लोबलायझेशनचा मेन मुद्दाच काय होता? ग्लोबलायझेशनचा वसुधैव कुटुंबकम, सगळं जग सेम होईल. ग्लोबलचा सगळ्यात पहिला पिलर 2 पॉईंटवर होता. ग्लोबलायझेशन जेव्हा प्रोसेस झाली, जागतिकीकरणाच्या मागची आयडिओलॉजी जी होती थिंकर्सची, पहिली काय होती? इकॉनॉमिक. इकॉनॉमीमध्ये काय अँगल होता? की जगामध्ये स्पेशलायझेशन होईल, की एकाच डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे ना, आपण कास्ट सिस्टीम मध्ये जसं झालं, ह्यांना रिजनली करायचं होतं, की प्रत्येक देश प्रत्येक काम करायला लागला. म्हणजे आधीच्या काळी आपले बापजादे काय करत होते? शेती बी कर, घरातल्या गोष्टी बी बनव, घर बी बांध, सगळीच कामं कर. नाही शक्य. कामाची डिव्हिजन करा, चांगलं स्पेशलायझेशन होईल, चांगली कामं होतील. हेच त्यांना करायचं होतं, की जगामध्ये प्रत्येक देश सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करायला लागला. तर त्या पहिल्या तर स्पेशलायझेशन होणार नाहीत, ऍडव्हान्समेंट होणार नाही, स्वस्तात मिळणार नाहीत. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं? मग सेंटर्स बनले. इंडिया जगात सगळ्यात स्वतः सॉफ्टवेअर बनवून देतोय. चायना हे पेनड्राईव्ह हार्डवेअर चिप्स स्वस्तात बनवून देतो. जपान, कोरिया इलेक्ट्रॉनिकचा बेस बनले. ते मॅन्युफॅक्चरिंग, बांगलादेश सगळ्यात स्वस्तात कपडे आता बांगलादेश वगैरे बनणार. सो एक कंट्रीज एवढी स्पेशलाइज बनेल, त्याच्यातच रिसर्च ऍडव्हान्स करेल आणि सगळ्या गोष्टी जगाने त्यांच्याकडून विकत घ्यायच्या. असे पोल्स बनवायचे. ओके, काही कंट्री नुसते टुरिझमसाठी, जसं ग्रीस वगैरे बनलेले, युरोप, मोस्ट ऑफ द कंट्रीज टुरिझमवर एवढा पैसा कमवतात, टुरिस्ट तिथं जाऊन. अमेरिका फिरायला जायचं म्हणलं तरी एका वर्षाचे टुरिस्ट विजा आहेत पेंडिंग. ऍप्लिकेशन करा तर वर्षाभराने तुम्हाला टुरिस्ट विजा मिळेल. सो हा जो इश्यू आहे की ग्लोबलायझेशनचा, हा मुद्दा. दुसरा काय होतं, जेवढ्या इकॉनॉमी इंटरकनेक्टेड होतील, एकमेकातले वाद कमी होतील, सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. पण याच्यामुळे व्हायला काय लागलं? जादा वेस्टर्नायझेशन. देवाण झाली फक्त, घेवाण झालीच नाही. नुसतंच
सॉरी घेवाण झाली, फक्त देवाण झालीच नाही. आणि मग वन वे ग्लोबलायझेशन झालं, संस्कृती नुसती आलीच आपल्याकडं. मग एकसंघ होण्याची अपेक्षा असताना पण प्रश्न काय म्हणतो, एकसंघ झाला नाही भारत. रादर भारतीय समाजात संस्कृती अजून विशिष्ट बनली, प्रखर बनली. आपण संस्कृतीला जास्त पकडून चालू लागलो. का विशिष्ट झाली का? सो त्याने एक पॉइंट सांगितला जो लिहिता त्यांनी, की आपण बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आणि त्याला आपल्या सोयीनुसार बदलल्या. ओके, आणि मग त्याचं उदाहरण द्यावं लागेल पण तुम्हाला. म्हणजे काय? इंडो वेस्टर्न फॅशनचा जो स्टाईल आली, म्युझिकमध्ये मिक्सिंग, फ्युजन म्युझिक, इंडो वेस्टर्न म्युझिक, हे जे आपण नवीन ट्रेंड्स क्रिएट केले आपल्या टेस्टनुसार, सोयीनुसार. म्हणजे वेस्टर्न कल्चरला पण मॉडिफाय करून आपल्याकडे एक पर्टिक्युलर बनवलं. सो एक पॉइंट आहे. अजून काय काय पण हो की, पण कसं तेच का करायला लागले लोक, कल्चर सांभाळतात. केरळ नाही, ते हळूहळू सगळीकडे होणार आहे. तुम्ही आधी बघा ना, 15-20 वर्षापूर्वी जी लग्न होत होती ना, खूप कॉमन सेन्स आहे समाज, इंडियन सोसायटी. तुम्हाला फक्त समाज बघा. नाही पैसे असले तरी तुम्ही तुमच्या वडिलांच्या लग्नातला अल्बम बघा, आणि किती सगळी पोरांचं सांगतो ना मी क्लासमध्ये, 80% पोरांच्या तुमच्या वडिलांच्या लग्नातला अल्बम बघा, त्यांनी ड्रेस काय घातलेला लग्नात. 3 पीस, ब्लेझर, सगळ्यांनी. ते वेस्टर्नायझेशन, ग्लोबलायझेशनचा परिणाम होता. आता 20 वर्षांनी काय झालं, रिसेप्शनला वगैरे घालतो 3 पीस ब्लेझर. आता काय शेरवान्या, पैठणी. आता काय त्याला म्हणतात, इंडियन हे पाहिजेत, हँडीक्रॅफ्ट, इंडियन गोष्टी. आणि लोक उलटे जास्त त्याच्या मागे जायला लागले आणि हँडीक्रॅफ्ट वगैरेला ज्यादा हे झालेत, पैसे मिळतात. उलटे हँडीक्रॅफ्ट बनवणारे ज्यादा हे करतात. महेश्वरी साडी इंडस्ट्री, तुमची चंदेरी, पैठणी, सिल्क इंडस्ट्री वगैरे, हँडीक्रॅफ्ट, हे कल्चर ज्यादा स्ट्रॉंग व्हायला लागले, लोकल कल्चर. सो विशिष्टता लोकांनी टिकवून ठेवली. अजून भारतीय संस्कृतीचा बाहेर नाही ना, पण प्रश्न भारताची संस्कृती कशी टिकून आहे. पण थोड्याफार प्रमाणात लिहू शकता की आपली कल्चर तिकडे पोचलं, त्यांनी पण बऱ्याच ऍक्सेप्ट केलं, योगा, आयुर्वेद वगैरे. आणि इंडियन कल्चर अजून शाबूत राहिलं त्याच्यामुळे, वेस्टर्नायझेशनमुळे त्यांनी आपले कल्चर ऍक्सेप्ट केले. दॅट्स अ गुड पॉईंट. ऍक्सेप्ट केले ठीक आहे ना, पण संस्कृती टिकून राहिली हे तंत्रज्ञानाने कसं सांगायचं, तोच पॉईंट. लाईक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानामुळे झालं काय, पण मान्य केलं तंत्रज्ञान आलं, संस्कृती कशी टिकली तंत्रज्ञानाने. अरे रामायण अख्ख्या इंडियाने बघितलं. तुमची आस्था बिस्ताचे चॅनल आलेत आज. आता काय करतात, अमेझॉन आणि अमेझॉनच म्हणतोय, बिन्स्टा वापरून लोक धर्माची रील बनवतात. ऍस्ट्रोटॉक, ठीक आहे ना, पण त्यात इंडियननेस पाहिजे. बदल काय झाला प्रश्न नाहीये. मी काय म्हणलं, नेटफ्लिक्स आलं, मोबाईल ऍप्स आले ग्लोबलायझेशनमुळे, पण मोबाईल ऍपमध्ये मग तुमचे ऍस्ट्रोट सारखे ऍप बनलेत, आस्था सारखा चॅनल बनलाय. नेटफ्लिक्समध्ये इंग्लिश, हिंदी, इव्हन रिजनल वेब सिरीज, तमिळ वगैरे. सो प्लॅटफॉर्म त्यांचेच आहेत वेस्टर्न, आपण त्याला इंडियनाइज केलं. और आपल्या हिशोबाने त्यांना आपण आपले फिल्म इंडस्ट्री. मग आता आधीपर्यंत ग्लोबलायझेशन नव्हतं, नेटफ्लिक्स नव्हतं, तोपर्यंत पिक्चर कुठले चालायचे. तो ठाकरे मूवी बघितलाय का, बाळासाहेब ठाकरेंवर आलेला. तुम्ही नुसतं रीलच बघा, जेनझी. आता आहे तर तुम्ही काय करू. मी त्याच्यामध्ये एक सीन आहे,
ह्यांचा आपले दादासाहेब कुंडके यांचा ते मूवी बनवतात आणि 4-5 दिवसात त्यांचा मूवी थिएटरवरून काढला जातो आणि हिंदी मूवी लावतात आणि मग शिवसेना गँग जाऊन त्याला चोपते थिएटरच्या मालकाला आणि परत पिक्चर माघारी लावतात. आता आधी जेव्हा कमी थिएटर होते तर तुम्ही मराठी पिक्चर बनवला तरी बघणार कोण, जर तुम्हाला जोपर्यंत थिएटरमध्ये टाइम मिळतोय. आता थिएटरमध्ये टाइम मिळो ना मिळो, तुमचे नेटफ्लिक्स करोडो रुपयामध्ये तुमचा पिक्चर तुम्हाला पेमेंट करतील, होस्ट करून घेतील. तुम्ही फक्त चांगला पिक्चर बनवा. नेटफ्लिक्समुळे एवढ्या ऍक्टर्स लोकांना टॅलेंट मिळालं, ऑप्शन्स मिळाले आणि फिल्म इंडस्ट्री रिजनलवाल्या पण एवढ्या जन्माला आल्या. तर अजून फक्त थिएटरवर पिक्चर येत होते ना, मराठी जेवढे पिक्चर बनतात त्याचे 10% नसते बनले आज. ओके, सो बेसिकली ग्लोबलायझेशन इम्पॅक्ट. देन मग जे सांगितलं ग्लोबलायझेशनमुळे व्हॉट शी वॉज सेइंग, पैसे आले. पैशामुळे तर लोक जास्त आपला धर्म संस्कृती खर्च करायला लागले. आता पैसा आहे म्हणून आधी लोक बिंदा जातात नाटकं बघायला, पण 5-5 हजाराचे तिकीट असले, 2-2 हजाराचे तिकीट असले तरी लोक जाऊन हे करतात. पैसा आला म्हणून तर लोक एवढी ह्याला जायला लागली. कल्चर तुमचे काय वारी असो किंवा कुठं तीर्थयात्रा वगैरे असो अजून ज्यादा जोरात व्हायला लागले. हे सांग ना बेंद्राचं जे हे सांगितलं, सॉरी बैलगाडा शर्यत, या एवढ्या पैसा आला म्हणून तर ज्यादा सेलिब्रेट व्हायला लागला ग्लोबलायझेशनमुळे. हाच प्रश्न आहे, इतका सोपा आहे, फक्त तुम्ही किती व्यवस्थित विचार करता. काढली ना पण रूल्स फॉलो करून, हा ना. मग ऍनिमल अब्यूज आला ते चुकीचंच आहे ना. पण गव्हर्नमेंटने सांगितलं बाबा ते आधी जे भयानक प्रकार करायचे, ते बैलावर मागून ते चटणी टाका, शॉक द्या, ते आता बंद आहे ना. बाकी आणि माणसं मध्ये आधी येऊन मारणार म्हणून सेफ्टी वगैरे. अदरवाईज आता काही नुसते बैल पळवत आहे त्याने काय एवढा इश्यू नाहीये. मग तसे तर लोक शेतात राबवतातच ना. क्रुएल्टी तर ती पण आहे. मग काय झालं किंवा ऊस वाहतुकीमध्ये बैलांना वापरलं जाते, त्याच्यावेळेस तर बैलगाड्या शर्यतीत काहीच त्यांच्या ओझं नाहीये टेक्निकली. ते तेवढे शर्यतीवाली बैल तुमच्यापेक्षा भारी जेवतात. तुम्ही आपली मेसमध्ये खाताय. सोल्या. आता याच्यामध्ये मग आधी पॉइंट सांगतो सगळे. तर पहिला जो आहे की ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस आणि सांस्कृतिक आत्मप्रत्यय की ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस जास्त जन्माला आला. लोक जी मी सांगितलं आता ही थोडी टेक्निकल प्रोसेस आहे, सोशल इश्यू सांगताना अजून डिटेलमध्ये सांगेन. की सगळ्या जगामध्ये आता कॉन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट जे आल्यात ना, ट्रम्प बीम सगळीकडेच, हे ना की ग्लोबलायझेशन मध्ये लोकांना एवढा आयडेंटिटी क्रायसिस झाला, ओळख हरवणे, ओळख संकट ज्याला म्हणतात. एक टर्म आहे प्रॉपर सोशियोलॉजी मधली, ज्यांची ऑप्शनल आहेत, माहित असावी अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे. तर आयडेंटिटी क्रायसिस काय झाला की तुम्ही शहरात मध्ये आहात, त्यांनी मग जो पॉईंट सांगितला इनडायरेक्टली की इथं ना बेंदूर आहे ना, तुमचा काय म्हणतात हे जे वट पौर्णिमा आहे, कुठले सणवार करायचे म्हणले तरी शक्य नाही. तुम्ही धर्मापासून दूर जायला लागला. लोक ग्लोबलायझेशन मध्ये येऊन गाव हरवला जे म्हणतो ना आपण, तो प्रकार थोडक्यात. आणि मग पुन्हा गावाकडे राहून संस्कृती वगैरे करू शकता. आणि इथं येऊन काय करतोय, दिवसभर नोकरी पैसा जिंदगीला काय अर्थ आहे का. आणि मग इथं टाइमपास म्हणून काय पब अँड डिस्कोमध्ये जा, दारू प्यान डान्स करा. दुसरं कल्चर काय ह्याच्यामुळे लोक बरं 1 वर्ष 2 वर्ष माणूस ते करतो, 5-10 वर्ष करेल. नवीन तुम्ही तरुण आहात तोपर्यंत, हळूहळू नंतर किती जाऊन दारू पिऊन किती नाचत बसणार आहे. मग तिथूनच हा इश्यू ट्रेंड. आणि एक्झॅक्टली बघा 91 पासून जी जनरेशन आली, पहिले 8-10 वर्ष ती कल्चरला डॉमिनेट झालं. व्हॅलेंटाईन डे हे सगळ्या वादविवाद तेव्हा व्हायचे. 15-20 वर्षांनी माणसं वैतागली, अरे काय बावळटपणा. गावाकडे तुम्हाला पब डिस्को नसलं तरी बाकीचे ऑप्शन आहेत. मग काय त्याला म्हणतात ते भंडारा आहे, काय तुमचं कीर्तन भजन, काहीतरी काही इव्हेंट जे असतात, संस्कृती सणवार आले, तुम्ही नीट सेलिब्रेट करू शकता. ही ओळख संकट निर्माण झाली, लोक वैतागले, परत धार्मिक गोष्टी पालन करण्याच्या बाजूला वळली. देन तुमचं जागतिक माध्यमे स्थानिक आवाजांना व्यासपीठ देतात, जे सांगितलं. ऍप्स वगैरे जे आले, न्यूज चॅनल जे आले, टीव्ही चॅनल्स वगैरे, मग त्याच्यात आस्था वगैरे, लोकल वेब सिरीज वगैरे प्लॅटफॉर्म जे आले. युट्यूबवर आता जे सांगितलं की तिथं फलटरमध्ये एक कांबळेश्वर जे गाव आहे, तिथं एक चांबाड चौकडी म्हणून गावातल्या पोरांनी वेब सिरीज बनवली, एवढी हिट केली ती. पण हे जे आहे की तुम्हाला सगळ्यांना रिजनल लोकांना पण आपली कल्चर संस्कृतीनुसार गोष्टी बनवायचा चान्स मिळाला आणि मायक्रो आयडेंटिटीज ते एक्सप्रेस करू शकतात. आता त्याचं उदाहरण, एक आसामचा पोरगा आहे, ते घरी बसून त्याला आवड होती म्हणून जेवण बनवायचा,
लोकल क्विझिन आसामचं, रीलवर टाकायचं इंस्टावर. हळूहळू एवढे फॉलोअर झाले की मास्टर शेफने त्याला शो मध्ये बोलवला आणि जिंकला बी तो मास्टर शेफ इव्हेंट. नॉर्थ ईस्टचं क्विझिन त्यांनी प्रमोट केलं. हे इन्स्टा जर नसतं ग्लोबलायझेशन, तो कोण माणूस पण आहे ना मास्टर शेफला कळलं असतं ना इंडियाला कळलं असतं. हे जे आहे मायक्रो आयडेंटिटी एक्सप्रेस करणं ज्यादा इझी पडतं. देन ग्लोकलायझेशन, त्याचा जो पॉईंट होता ना, आता हेच उत्तर त्यांनी जे लिहिलंय ते टेक्निकल लिहिचं, त्याला सोशियोलॉजी म्हणतात ग्लोकलायझेशन. तर त्याच्यामध्ये एक रोलँड रॉबर्टसन म्हणून एक थिंकर होता, त्यांनी सांगितलं की लोकलायझेशन आणि ग्लोबलायझेशन दोन्ही मिक्स होऊन ग्लोकलायझेशन झालंय. त्याचं उदाहरण म्हणजे मॅगडी आला बर्गर, इंडियन लोकांनी त्याला आलू टिक्की बर्गर केला. तुमचा डॉमिनोज आला, त्याला पनीर पिझ्झा. आता इंडियातले कसले कसले पिझ्झा झालेत, सगळे पिझ्झाचे एवढे. आता वडापाव पिझ्झा याचा राहिलाय फक्त. त्यानंतर तुमची स्टारबक्स, त्याला पण आपण मसाला चाय करून टाकला. आता इंग्रजांनी चहा आणलेला, तेव्हा इंग्रज पूर्ण युरोप कोरा चहा पितं, ब्लॅक टी. ओके, ते पण बिना साखरेचाच, फक्त उकळून लिंबू वगैरे टाकून. इंडियाने त्यात दूध टाकून एवढे व्हेरियंट बनवले त्याचे. सो मसाला चाय वगैरे. नेटफ्लिक्स, अमेझॉनवर आपली प्रादेशिक वेब सिरीज. सो ह्याला ग्लोकलायझेशन म्हणतात सोशियोलॉजीमध्ये ही टर्म. आता ही टर्म लिहिली ना, तुम्हाला तिथेच अर्धा 1 मार्क एक्स्ट्रा आहे. तू जे लिहिलं तोच पॉईंट लिहिलायस तू, ओपन एंडेड. कळलं, विदाउट उदाहरण. एक टर्म आणि उदाहरण 1 मार्क एक्स्ट्रा पॉईंटमध्ये. त्यानंतर सांस्कृतिक ओळखींच्या जतनाचे आर्थिक मूल्य वाढले. मग जे सांगितलं, तुमची पैठणी साडी वगैरे लोकल कल्चर लोक जास्त मागं पळायला लागले त्याच्या. आणि जेवढं लोकल तुम्ही काही गोष्टी विकताय लोकांना त्याच पाहिजेत. आता हँडीक्राफ्टचं महत्व वाढलं. आणि राजकीय चळवळी, सांस्कृतिक ओळखींचे राजकारण जे म्हणलं ना, कॉन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट आल्या. पॉलिटिकली पण तुमची कल्चरल आयडेंटिटी स्ट्रॉंग बनायला लागल्या सगळीकडे गावागावामध्ये. सो प्रादेशिक भाषा आंदोलने, आदिवासीच्या चळवळी वगैरे, धार्मिक आणि जात आधारित सामाजिक सक्षमीकरण चळवळी. मच्छिंद्र यार आपला भांगरे, त्याचे स्टेटस बघत जावा. बघता ते स्टेटस व्हॉट्सअप, त्याचा नंबर, त्याचे स्टेटस बघा. ते सगळे ते ह्याचे आहेत. त्याची कुठली ट्राईब आहे? महादेव कोळी ना, महादेव कोळी ट्राईब आहे. त्याचे स्टेटस बघा. किती आदिवासींचं काय त्यांना म्हणतात, त्याला अभिमान आणि कल्चरवर हे करायचं. बिरसा मुंडा जयंती इव्हेंट झाले वगैरे, त्यांनी स्टेटस जे ठेवलेले. पॉईंट तोच आहे की कल्चर बेस्ड आयडेंटिटी मुवमेंट्स ज्या इंडियात चालू झाल्या, मग सगळ्यांच्याच, महिलांच्या असो, वेगवेगळ्या जाती धर्माचे ग्रुप जे बनले. आणि अजून कल्चर म्हणजे मराठी मुद्दा जे राजकारणात एवढा स्ट्रॉंग झाला, ओके, ऑटोमॅटिकली बाय मराठी भाषा विलुप्त होती. आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय फक्त इंग्लिशचं नाहीये. आता हिंदी येणं बी ग्लोबलायझेशनचाच परिणाम आहे आपला. लोक मायग्रेट व्हायला लागले, हिंदी म्हणून लोकांना वाटलं मराठी धोक्यात आली. तमिळ प्राईड, ह्या ज्या गोष्टी वाढल्या. सो हा तुमचा पॉलिटिकल व्ह्यू. आणि कल्चरल हायब्रिडायझेशन, की जागतिकरणामध्ये आपण जे मिक्सिंग केलं कल्चरचं, नवीन ट्रेंड बनवल्या, फ्युजन म्युझिक, इंडो वेस्टर्न वगैरे, आणि भारतीय इंग्रजी मिक्सिंग करून साहित्य वगैरे जे बनलं, किंवा योगा ध्यान त्यांनी ऍक्सेप्ट केलं वेस्टर्न कल्चरने. त्या 6 पॉईंटवर तुमचं जे उत्तर झालं पाहिजे. आता 6 पॉईंट दिले. इंट्रो एक वेगळा लिहायचा की हो हे झालेलं आहे, एकसंघ न होता विशिष्टता जन्माला आली आहे. प्रश्न रिस्टेट करायचा नाही. आता कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार की बाबा हे झालंय इंडियामध्ये, भारत एकसंघ, विशिष्ट सांस्कृतिक विशिष्टता भारतात आली नाही, मान्य. संस्कृती अजून विशिष्ट राहिलेली आहे, एकसंघ झाली नाही ग्लोबलायझेशनला जे एक्सपेक्ट होतं तसं. आता कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार, प्रश्नात काय लिहिलंय बघा, अधिक का दृढ झाली आहे. तुम्ही बेसिक कारणं दिली. एकसंघ होण्याची अपेक्षा असताना अधिक दृढ झाली आहे का. प्रश्नात इम्प्लिसिट अझम्पशन काय आहे, एकसंघाची अपेक्षा होती, झालं नाही, विशिष्टच राहिली आहे. कन्क्लुजनला डिसॅग्री, बाई नाही, प्रचंड प्रमाणात संस्कृतीचा क्षय झालेला आहे, विशिष्टता तर लांब राहिली. क्लासमध्ये कोण आहे ट्रॅडिशनल कपड्यामध्ये, ही सोडून. लँग्वेज निम्म हिंदी, मराठी, इंग्लिश चालू आहे क्लासमध्ये. इंग्लिश खरोखर मराठी विकस होत चालली आहे. तुमचे काय म्हणतात फूड हॅबिट कितीतरी वेस्टर्नाइज व्हायला लागल्यात, कितीतरी सवयी आपल्या वेस्टर्नाइज झाल्यात. सो सांस्कृतिक क्षय झालेला आहे एकसंघ न होण्याबरोबर, पण बऱ्याच प्रमाणात विशिष्टता टिकून राहिली. हे जी उदाहरणं दिली तुम्ही, मग याचं कारण काय आहे कन्क्लुजन मध्ये 1 लाईन मध्ये टाकून द्यायचं.
आणि भारत मग एकसंघ टिकण्यामागे, हे तू जे 1-2 पॉईंट लिहिला ना, पण ते तुझ्या एंडला पाहिजे कन्क्लुजन मध्ये, की भारताचा जो समाज होता पहिल्यापासून सहिष्णू आहे आणि मेजर हिंदू धर्म किंवा आपले सनातन धर्म तिन्ही, हिंदू, बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातल्या बाकी सगळ्या आयडिओलॉजी, ज्या सब आयडिओलॉजी आहेत वेदांताच्या, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. सो हे तिन्ही जे सनातन धर्माच्या ब्रांचेस आहेत, तिन्हीमध्ये सहिष्णुता आणि जुळवून घेण्याची, ज्याला म्हणतात कल्चरल इंटिग्रेशन, सांस्कृतिक एकीकरण करण्याची ही टेंडन्सी खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे हा आजचा प्रश्न नाही ग्लोबलायझेशन इंडियावर. 2000 वर्ष जेव्हा परकीय इन्व्हेजन चालू झाले, इंडो ग्रीक असो, ग्रीक आले, आपण काय केलं, इंडो ग्रीक सिव्हिलायझेशनच बनली, गांधारा स्कूल ऑफ आर्ट. ओके, नंतर इस्लामिक इन्व्हेजन झाले, इंडो इस्लामिक आर्किटेक्चर बनलं, दिल्ली सल्तनतचं पहिलं, आणि नंतर इंडो मुघल आर्किटेक्चर पण आलं. ते त्यांच्या कल्चर वगैरे, फूड हॅबिट्स आल्या त्यांच्याबरोबर, ते आपण इंडियात मिक्स केल्या, आणि इंग्रज बी आले, ते मिक्स झाले. तो भारतीय समाजामध्ये एकीकरण करण्याची हिंदू धर्माची जी मेंटॅलिटी आहे, आत्मसात करायच्या गोष्टी बेटर असतील, शिकून घ्या, आणि ह्याच्यामुळं एक संघ थोड्या प्रमाणात पण झालो आणि आपली विशिष्टता आपण टिकवून ठेवली. ह्याचं हे कारण, हे पाहिजे तुमचं कन्क्लुजन. कळलं? त्या प्रस्तावना लिहू नका, मी तुमच्यासाठी सांगितली ती प्रस्तावना आहे. सो जागतिकीकरणामुळे, आता मी थोडंफार वर्ड लिमिट फॉलो करत नाही, तुम्हाला नीट पॉईंट द्यायला, नंतर तुम्ही ते शॉर्ट करायचे उत्तर. जागतिकीकरणामुळे जगभरातील समाजांचे जगभरातील समाजांची जीवनशैली, मूल्यव्यवस्था, उपभोग पद्धती, उपभोग पद्धती आणि वर्तन हळूहळू एक समान होतील अशी सैद्धांतिक अपेक्षा होती. याच्या ऐवजी करा, सैद्धांतिक अपेक्षा होती. यालाच जागतिकीकरणामुळे, अरे आता किती हळू सांगू अजून, जगभरातील समाजांची जीवनशैली, मूल्यव्यवस्था, उपभोग पद्धती आणि वर्तन हळूहळू एक समान होईल अशी सैद्धांतिक अपेक्षा होती. यालाच कल्चरल होमोजिनायझेशन, सांस्कृतिक एकीकरण मानले जाते. पण भारतात या उलट, प्रवाह दिसून येतो. जागतिकीकरणाबरोबर स्थानिक संस्कृती, ओळख, परंपरा, आणि सांस्कृतिक प्रतीके, जागतिकीकरणाबरोबर स्थानिक संस्कृती, ओळख, परंपरा आणि सांस्कृतिक प्रतीके अधिक स्पष्ट, ठळक, जागतिकीकरणाबरोबर स्थानिक संस्कृती, ओळख, परंपरा आणि सांस्कृतिक प्रतीके अधिक स्पष्ट, ठळक आणि सक्रियपणे प्रस्थापित झाले आहेत. त्याची कारणे पुढीलप्रमाणे. सक्रियपणे प्रस्थापित झाली आहेत त्याची कारणे पुढीलप्रमाणे. प्रश्नच परत उलटा लिहायचा, एक्झामिनरला इडं समजायचं. किती वेळा सांगितलं मी इथिक्सच्या क्लासमध्ये, इंट्रोडक्शन डबल लिहायचं नाही, डोंट रिस्टेट इंट्रोडक्शन. तुम्ही 2-3 लाईन बी वाया घालवताय आणि त्याचे काय मार्की मिळणार
नाही. ओके, then कारणे पुढीलप्रमाणे. पहिलं लिहा, ओळख संकट आणि सांस्कृतिक आत्मप्रत्यय. ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस आणि सांस्कृतिक आत्मप्रत्यय, सेल्फ असर्शन. ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस आणि सांस्कृतिक आत्मप्रत्यय, सेल्फ असर्शन. तुम्ही सांगितलं ना, हे सोशल इश्यू हे विषय असले डायनॅमिक आहेत ना, इथिक्स, एसे, इंडियन सोसायटी, असा अभ्यास करायचा याचा पुस्तकापेक्षा. तुम्ही त्याच्या अंडरस्टँडिंग. एक पिक्चर आहे मकरंद अनासपुरेंचा, की तो मुंबईला शिफ्ट झालेला असतो आणि गावाकडचा वाडा त्याला विकायचा असतो. त्या भावाभावामध्ये वादविवाद होतात आणि त्या स्टोरीवर. सुमरन, सुमरन पिक्चर तुम्ही सुमरन सांगतो. हा पिक्चर फक्त बघा आज टाइमपासला. मकरंद अनासपुरे, सुमरन बरोबर आहे पिक्चरचं नाव. सुमरान. हा बघा पिक्चर. आणि त्या पिक्चरमध्ये काय काय सीन आहेत. पिक्चरच्या एंडला त्याची बायको त्याला कन्व्हिन्स करते की नका ते वाडा विकू म्हणून. त्याला शहरात राहून तिथला खर्च वगैरे जमून घराकडे सगळं सांभाळणं वगैरे जमत नसतं त्याच्यावरून. त्याची आणि त्याच्या बायकोची जी चर्चा आहे ना, शेवटी इतकी इंटेलेक्च्युअली डीप आहे ना. आणि जर तुम्ही गावाकडचे असाल आणि शहरात आलाय, तुम्हाला क्लिअर कळेल त्या पिक्चरमध्ये काय म्हणणं आहे. आणि आयडेंटिटी क्रायसिस सोशिओलॉजीमध्ये कशाला म्हणतात. सोशिओलॉजी वाल्यानंतर आजच पिक्चर बघा तो. आणि भारतीय समाजाचा अभ्यास तुम्हाला त्या पिक्चरमध्ये जादा होईल. अर्बनायझेशन रिलेटेड प्रश्न आले ना, काय मुद्दा आहे ना, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला कळेल. त्यांचे जे आर्ग्युमेंट आहेत त्या. सो बेसिकली तोच पॉइंट आहे ओळख संकट. सो जागतिक संस्कृती स्थानिक समाजात प्रवेश करते तेव्हा जागतिक संस्कृती स्थानिक समाजात प्रवेश करते तेव्हा सांस्कृतिक क्षीणतेची किंवा सांस्कृतिक विलुप्ततेची भीती निर्माण होते. सांस्कृतिक क्षीणतेची किंवा सांस्कृतिक विलुप्ततेची भीती निर्माण होते. या भीतीच्या प्रतिसादात भारतामध्ये संस्कृती पुनर्जीवन आणि पुनर्जागरण दिसून आले. उदाहरणार्थ शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, पारंपरिक कला, पारंपरिक अन्न, पोशाख, सण उत्सवांकडे वाढलेला कल. शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, पारंपरिक कला, पारंपरिक अन्न, पोशाख, सण उत्सवांकडे वाढलेला कल. हे जे काय त्याला म्हणतात, काय ग्रुप पॉईंट सांगायचं होतं मला तर
मीच विसरलो. ते पारंपरिक कला पद्धतींकडे जे लोक वळतायत पिढीचा, व्हॉटएव्हर, मेंटल ब्लॉक गेला माझ्या डोक्यातून. नेक्स्ट, जागतिक माध्यमे स्थानिक आवाजांना व्यासपीठ देतात. जागतिक माध्यमे स्थानिक आवाजांना व्यासपीठ देतात. हा, तो पॉईंट जो सांगायचा होता, कला परंपरा. महाराष्ट्रात सगळ्यात पहिला पिक्चर बनला दादासाहेब फाळकेंनी. तो कशावर बनवला? राजा हरिश्चंद्र. राजा रवी वर्मांनी पहिल्या पेंटिंग बनवल्या. कुणावर? भारतीय देवांवर. ही तांत्रिक जे पण आलं त्याला आपण इंडिजिनाइज केलं, तो जो पॉईंट आहे. पण ते पहिले फेज सोडली. गेल्या 100 वर्षामध्ये, 80 वर्षात, मे बी 1915 पर्यंतचा टाइम पिरियड बघा, सॉरी 2015 पर्यंत, 70 वर्षात मराठीत शिवाजी महाराज, तुकाराम महाराज अशा सगळ्या यांच्यावर किती पिक्चर बनले? गेल्या 10 वर्षात किती बनले? ते सांगतो की लोकांचा कल जे सांगितलं ना, भारतीय कला, इतिहास, परंपरा ह्याच्याकडे जास्त वाढला जसं ग्लोबलायझेशन जास्त वाढलं. लोक वैतागली वेस्टर्न म्युझिक आणि डान्स वगैरे ऐकून, त्यापेक्षा पोवाडे ऐका, हे जे कल्ट आला आणि त्याला जास्त, किंवा हे जे अभंगवाणी वगैरे त्याचे केवढे मोठे शो होतात काळे त्याचे. सो बेसिक तो जो ट्रेंड वाढला, पॉईंटचा मुद्दा तोच आहे. लोकांना आयडेंटिटी हरवल्यासारखं वाटायला लागलं, परत आयडेंटिटीकडे जावा. देन पुढचं, जागतिक माध्यमे स्थानिक आवाजांना व्यासपीठ देतात. जागतिकीकरण फक्त पाश्चात्य संस्कृती आणत नाही. जागतिकीकरण फक्त पाश्चात्य संस्कृती आणत नाही. ते स्थानिक संस्कृतीला जगभरात पोहोचवण्याची शक्ती देते. सोशल मीडियामुळे सांस्कृतिक गटही आपली भाषा, अन्न, नृत्यशैली, परंपरा जगासमोर मांडून, सांस्कृतिक गट ही आपली भाषा, अन्न, नृत्यशैली, परंपरा जगासमोर मांडून मायक्रो आयडेंटिटीज निर्माण करू शकले. आता महादेव कोळी समाजाचं डान्स आणि म्युझिक कसं असतं वगैरे, ते मला ज्यादा त्या मच्छिंद्रचे स्टेटस बघून कळायला लागले. नाहीतर ते कशाला, मी कधी एक्सपोज बी नसतो झालो की ट्रायबल कल्चर मधले फेस्टिवल वगैरे काय काय आहेत ते. देन तिसरा, ग्लोकलायझेशन. सो बेसिकली सिलेबस मध्ये टॉपिक काय आहे? फक्त ग्लोबलायझेशन. क्वेश्चन कशा येत आहेत? ग्लोबलायझेशनचा भारतावर परिणाम, सांस्कृतिक परिणाम. सो ग्लोकलायझेशन आणि जागतिक गोष्टींचे स्थानिकीकरण, म्हणजे त्यालाच ग्लोकलायझेशन म्हणतात. आणि नाही लिहिलं तरी चालेल, तुमच्या माहितीच लिहिले आपण. आणि जागतिक गोष्टींचे स्थानिकीकरण. अरे ते एसी लावा, जावं मारसाल तुम्ही. तिथले रॉकेविल मंदिरा डगे आजारी पडचाल. समाजशास्त्र, रोनाल्ड रॉबर्टसन, समाजशास्त्रज्ञ रोलांड रॉबर्टसन, ते नाव लक्षात ठेवा, ही टर्म बऱ्याच ठिकाणी काम आलेली. सोशलॉजी वाले तर ठेवाच. समाजशास्त्रज्ञ रोलँड रॉबर्टसन यांच्या मते, स्वतःच ग्लोकलायझेशन टर्म नाही बनवून द्यायची समाजशास्त्रज्ञ असल्यासारखं, पेपर फाडेल. आता सी इंडियन सोसायटीचा पेपर चेक करायला ते कुणाला बनवणार आहे? सगळ्या युनिव्हर्सिटी मधला सोशिओलॉजी शिकवणारा माणूस. ते वाटून देतात प्रश्न. हिस्ट्रीचे मास्टर लोक असणार, जॉग्राफीचे मास्टर लोक. हिस्ट्रीवाला काय करणार आहे की भूकंपाची थिअरी काय होती रीडची, तसं युपीएससी तेच करतं. इकॉनॉमिक्सचे मास्टर सगळे, GS2ला, पॉलिटीला ह्याचे. आणि यांची मॉडेल आन्सर की पण असते की असे मुद्दे असावेत, अशी चर्चा असावी. म्हणजे मॉडेल आन्सर नसतं,
पण काय एक्सपेक्ट आहे प्रस्तावना, कन्क्लुजन वगैरे. त्यामुळे त्याच्यासाठी तिथं सांगू नका स्वतःच ग्लोबलायझेशनचा शोध लावला वगैरे. सो समाजशास्त्रज्ञ रोलँड रॉबर्टसन यांच्या मते जागतिकीकरणामुळे ग्लोबलायझेशन घडते जिथे जागतिक उत्पादने आणि कल्पना स्थानिक पसंतीला अनुरूप बदलतात. जागतिक उत्पादने आणि कल्पना स्थानिक पसंतीला अनुरूप बदलतात. यामुळे सांस्कृतिक विशिष्टता न होता जागतिक चौकटीत ही ती टिकून राहते. यामुळे सांस्कृतिक विशिष्टता नष्ट न होता जागतिक चौकटीत ही ती टिकून राहते. उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्सचा आलू टिक्की बर्गर, डॉमिनोजचा डॅश करून नुसतल्या पनीर पिझ्झा, नेटफ्लिक्सवर ॲमेझॉनवर प्रादेशिक वेब सिरीज. 1-2 लिहा, सगळ्यांना लिहित बसायचं. एक उदाहरण द्यायचं, 3 नाही दिले, मी आपलं तुमच्यासाठी सांगतोय. सांस्कृतिक ओळखींच्या जतनाचे आर्थिक मूल्य वाढले. 4था पॉइंट, सांस्कृतिक ओळखींच्या जतनाचे आर्थिक मूल्य वाढले. हस्तकला, पारंपरिक अन्न, लोककला इत्यादी क्षेत्रात संस्कृतींचे व्यावसायिक मूल्य निर्माण झाले आहे. आता जसं सांगितलं, मला मी कुठेही गेलो, मला तिथलं लोकल क्युझिन, लोकल गोष्टी घ्या, टेस्ट करा वगैरे असं जे आवडतं. मग मिझोरममध्ये मी गेलो तरी ते मिझो फूड कुठे मिळेल, मग शोधून ते दुकानात हॉटेलमध्ये जा. सो बेसिकली त्याच्यामुळे तुमचं हे जे आहे की लोक ज्यादा ट्रॅडिशनल गोष्टींकडे जायला लागलेत. समुदाय स्वतःची विशिष्टता जतन करून तिचे ब्रँडिंग करू लागले. करू लागले. उदाहरणार्थ हे इंडियातली योगा लोक अमेरिकेत, युरोपात असला पैसा छापतात ना, ते हट योगा तिथं लय फेमस आहे. काय होता हट योगा? प्रिलिमचा का अभ्यास केलता ना? हट योगा काय होता? HATH. पतंजली योगा आणि हतयोगात काय फरक होता का? सांगितलेलं मी, आठवते मला बॅच मध्ये. अरे बाळांनो, पतंजलीचा जो योगा होता त्यात बरीच आसनं प्राणायाम आहेत 150-200च्या वर डिगवर. त्याच्यानंतर हा एक योगा आला, काय त्याला म्हणतात, हे जे नाथ संप्रदाय आहे, नाथ संप्रदायातले त्यातले काही महत्वाच्या पोझिशन्स आहेत त्या फक्त घेतल्या आणि त्यांचं नाथ संप्रदायाचं स्वतःचं एक योगाचं पुस्तक आहे आणि त्या ट्रेडिशन्सला म्हणतात ते हट योगा. आणि G20 समिट झाली ना आणि मोदी त्या रेड कार्पेटवर सगळ्यांना रिसिव्ह करत होते, त्यावेळी ते वॉक करत येतो ना रेड कार्पेटवर, त्यांच्या दोन्हीच्या आजूबाजूला ओके त्या पोश्चर ठेवलेले योगातल्या 32 पोजेस, त्या 32 काहीतरी पोज ज्या इमेजेस बनवलेल्या त्या हतयोगा पुस्तकातल्या होत्या. ओके, सो ते हतयोगाचं सेपरेट पुस्तक आहे आणि ते म्हणजे ज्यादा इम्पॉर्टंट नाथ संप्रदायाच्या अँगलनी तर त्यांचं ते पुस्तक होतं. त्यामुळे हतयोगा गेल्या प्रिलिमच्या वेळेला फेमस टॉपिक होता, नटराजाची मूर्ती वगैरे. सो उदाहरणार्थ बनारसी, कांचीवरी, पैठणी या हातमाग परंपरा, आयुर्वेद, सिद्धा, आदिवासी उपचार परंपरा आणि प्रादेशिक खाद्य संस्कृती. झालं. नेक्स्ट, राजकीय चळवळी व सांस्कृतिक ओळखींचे राजकारण. राजकीय चळवळी आणि सांस्कृतिक ओळखींचे राजकारण. आता समजायचा हा प्रश्न 20वा आलाय. ओके, आणि गेलाय तुमचा वेळ पेपर लिसा.
3 मिनिट राहिलेत, प्रश्नाचं उत्तर लिहायचंय, डायरेक्ट इंट्रो, मधले 6 पॉईंट लिहायचेच नाहीत, नुसते डॉट डॉट पर्यंत पॉइंटर. कळलं? कन्क्लुजन फिनिश. इंट्रोला 1 मार्क, कन्क्लुजन 1 मार्क, 6 पॉईंटला अर्धा दिला 3 मार्क, नशीब. नाहीतर अर्धबी उत्तर 3 मिनिटात होणार नाही, करावं लागतं. काही ठिकाणी उडूनच टाकायचं. 2 प्रश्न राहिले, दोन्ही पॉइंटर मध्ये मारायचे, 5-10 मिनिट राहिले तर ते ऑन स्पॉट. हा वेळ असेल व्यवस्थित, टाइम मध्ये कव्हर केलाय, त्यासाठी आधी सांगितलेला अभ्यास लागतो, तर पेपर पूर्ण लिहिता येईल. सो राजकीय चळवळी आणि सांस्कृतिक ओळखींचे राजकारण. जागतिकीकरणामुळे विषमता वाढते आणि त्याला प्रतिसाद म्हणून स्थानिक गट सांस्कृतिक ओळखीभोवती राजकीय संघटन निर्माण करतात. जागतिकीकरणामुळे विषमता वाढते आणि त्याला प्रतिसाद म्हणून स्थानिक गट सांस्कृतिक ओळखींभोवती राजकीय संघटन निर्माण करतात. यामुळे सांस्कृतिक विशिष्टता राजकीय शक्ती बनते. यामुळे सांस्कृतिक विशिष्टता राजकीय शक्ती बनते. उदाहरणार्थ प्रादेशिक भाषा आंदोलन, आपले मराठी, मनसे लिहू शकता. आदिवासी हक्क चळवळी, डीएमके बीएमके लिहू शकता आरामात. पॉलिटिकल पार्टी आयडेंटिटीवर बनलेल्या आहेत त्या रिजनल. सो प्रादेशिक भाषा आंदोलन, आदिवासी हक्क चळवळी, धार्मिक जात आधारित सामाजिक सक्षमीकरण चळवळी. लास्ट सांस्कृतिक मिश्रण, कल्चरल हायब्रिडायझेशन. सांस्कृतिक मिश्रण, कल्चरल हायब्रिडायझेशन. जागतिकीकरण संस्कृतीला नष्ट न करता नवीन मिश्रित रूप देत आहे. जागतिकीकरण संस्कृतीला नष्ट न करता नवीन मिश्रित रूप देत आहे. जे सांस्कृतिक मुळांना अधिक भक्कम करत आहे. जे सांस्कृतिक मुळांना अधिक भक्कम करत आहे. जागतिकीकरण संस्कृतीला नष्ट न करता नवीन मिश्रित रूप देत आहे, ज्यामुळे किंवा जे सांस्कृतिक मुळांना अधिक भक्कम करत आहे. उदाहरणार्थ फ्युजन म्युझिक, रिमिक्स, इंडो वेस्टर्न फॅशन, आधुनिक पारंपरिक मिश्र उत्सव. त्याचं उदाहरण द्या बरं. आधुनिक पारंपरिक मिश्र उत्सव. आधी कधी लहानपणी तुम्हाला आठवतं दिवाळीला कोणी कोणाला गिफ्ट दिले? आता माझ्या सोसायटी मधले बी लोक एवढी येऊन गिफ्ट देतात एकमेकाला, शेजारी बिजारी, फ्लॅटवर, ह्याच्यावर. वेस्टर्न कल्चर गिफ्ट द्यायचं. तिकडं त्याला ते थँक्स गिव्हिंग डे म्हणतात, एक वेस्टर्न कल्चरमध्ये आहे ते. आपण सगळ्यात त्याला थँक्स गिव्हिंग करून टाकलाय. काय म्हणतात, भाऊबीजीला, रक्षाबंधनाला, दिवाळीला, सगळीकडं. काय म्हणला डगे? ते तर लय वाईट आहे. निष्कर्ष लिहू नका, म्हणजे निष्कर्ष शब्द. कन्क्लुजन लिहा आता. जे सांगितलेलं की हे जे विषयता टिकून राहण्याचं कारण काय, तर भारतीय समाज एक वेगळ्या प्रकारचा समाज आहे. बाकी ठिकाणी फिनिशच केलं यांनी संस्कृती. तर मेजर रिझन भारतीय समाजात ती आत्मीकरण करणारी, एकीकरण करणारी जी मेंटॅलिटी आहे. आणि काही ह्याच्यात काय लिहिचंय, पण बऱ्याच ठिकाणी आपला सांस्कृतिक क्षय झालेला आहे, मेलेलो आहे आपण कल्चरली. सो भारतीय इतिहासात कसे लिहा, भारतीय इतिहासात अनेक विदेशी प्रभाव पडले आणि आक्रमण झाले. भारतीय इतिहासात अनेक विदेशी प्रभाव पडले आणि आक्रमणे झाली करा. किंवा भारतावर इतिहासात अनेक विदेशी प्रभाव पडले आणि आक्रमणे झाली. ब्रॅकेटमध्ये ग्रीक, फारसी, इस्लामी, पाश्चात्य
ग्रीक, फारसी, इस्लामी, पाश्चात्य, तरीही भारतीय संस्कृतीने स्वतःची मूलभूत रचना टिकवली. तरीही भारतीय संस्कृतीने स्वतःची मूलभूत रचना टिकवली कारण भारतीय समाज हा सहिष्णू आहे. तुम्हाला यांनी वह्या नाही दिल्या का UPSC गाईडने? अजून मंडेला देतील. मूल टिकवले आहे कारण भारतीय समाज हा सहिष्णू आहे आणि हिंदू धर्माची, तुम्ही ऍडमिशन घेतली नसतील ना, हिंदू धर्माची, इथिक्सचा क्लास नाही आपला, इथं माझं माघारी यायचं बंद करसाल, आहे आणि हिंदू धर्म सहिष्णू आहे आणि हिंदू धर्माची ऐतिहासिक सांस्कृतिक वृत्ती आणि हिंदू धर्माची ऐतिहासिक सांस्कृतिक वृत्ती सांस्कृतिक एकीकरण वृत्तीला, ते वाक्य माझं टाईप लिहिताना डबल टाईप झालंय ते, धर्माची ऐतिहासिक सांस्कृतिक एकीकरण वृत्ती, ज्यामुळे भारत, त्याला कल्चरल इंटिग्रेशन म्हणतात. सांस्कृतिक एकीकरण आहे ना, त्याला ब्रॅकेटमध्ये तो सोशलॉजीचा टेक्निकल टर्म लिहा, कल्चरल इंटिग्रेशन. 2 टर्म शिकवलेला, अकल्चरेशन आणि एनकल्चरेशन. आठवतंय का? चार्ट जो शिकवला, 2 चार्ट, त्याचा समाज बरी जाऊन बघा, 2 चार्ट शिकवलेले, कुठून नैतिकता शिकतो, मूल्य, त्या समाजाचा भाग आहे ना, समाज सगळ्यात वरती कोपऱ्यात, समाज, संस्कृती, धर्म, त्याच्या खाली 2 शब्द आहेत, सांस्कृतिकीकरण आणि सांस्कृतिक परिचय. तर ते दोन्ही प्रोसेस नीट झाल्या तर त्याला म्हणतात इंटिग्रेशन. सो एनकल्चरेशन आणि अकल्चरेशन. एनकल्चरेशन म्हणजे काय? तुम्ही तुमची संस्कृती शिकता. अकल्चरेशन म्हणजे काय? बाहेरची शिकता. आणि दोन्ही मिक्स झालं, व्यवस्थित बॅलन्स झालं, जे गरजेचं आहे ते घेतलं, नको ते नाही घेतलं, स्वतः जे टिकून ठेवलं, त्याला म्हणतात इंटिग्रेशन, सांस्कृतिक एकीकरण, कल्चरल इंटिग्रेशन. ते ब्रॅकेटमध्ये शब्द टाका तो फक्त, कल्चरल इंटिग्रेशन वृत्ती. आणि कल्चरल इंटिग्रेशन मध्ये परत दोन्ही शब्द लिहा, एनकल्चरेशन प्लस अकल्चरेशन. किंवा थांबा मी सांगतो परत, सांस्कृतिक एकीकरण वृत्ती, ज्यामुळे भारत परकीय प्रभाव, ज्यामुळे, असं करा, वाक्याची रचना बदला, भारताने परकीय प्रभाव झेलले आणि त्यांना भारतीयकृत केले. त्यांना भारतीयकृत केले. आता खाली असं लिहा, एनकल्चरेशन, सांस्कृतिकीकरण, त्याच्या खाली शब्द लिहा, फॉर्म्युला लिहायचा आहे, एनकल्चरेशन, सांस्कृतिकीकरण. एनकल्चरेशन, कल्चर, त्याला EN लावा फक्त, एनकल्चरेशन, त्याच्या खाली याचं सांस्कृतिकीकरण, अधिक दुसरा शब्द लिहायचा अकल्चरेशन, ए फक्त लावायचं त्या पुढे कल्चरेशनच्या आधी, अकल्चरेशन. त्याला म्हणतात सांस्कृतिक परिचय. सांस्कृतिक परिचय म्हणजे कोणाचा वेस्टर्न कल्चर आला त्याचा तुम्हाला परिचय झाला, दोन्ही मिक्स झाले, व्यवस्थित बाण करून लिहा, त्याचा प्रोडक्ट म्हणजे कल्चरल इंटिग्रेशन, सांस्कृतिक एकीकरण, सांस्कृतिक एकीकरण, कल्चरल इंटिग्रेशन, जे भारतात व्यवस्थित झालं, जी भारताची टेंडन्सी आहे. आणि त्याच्यामुळे त्या पुढे, त्यामुळे एकसंघीकरणाऐवजी सांस्कृतिक विशिष्टता दृढ झाली. त्यामुळे एकसंघीकरणाऐवजी सांस्कृतिक विशिष्टता दृढ झाली. सो हे का झालं? कारण विचारले ना त्यांनी, हे होण्याची कारणे काय, ती 6-7 कारण दिली, मेन कारण दिलं तुम्ही फायनली कन्क्लुजनला. आणि त्याचबरोबर एक लाईन एक्स्ट्रा ऍड करायची, 1 पॉईंट एक्स्ट्रा. हे होण्यामागं पण प्रश्न चुकीचा आहे, एकसंघ झालेला आहे, अपेक्षा होती, त्या अपेक्षा पूर्ण बी झाली, एक विशिष्ट नाही राहिलो आपण. कसं नाही राहिलो? तो सांस्कृतिक क्षय जो झाला तो कसा झालेला आहे त्याची 2-4 उदाहरणं द्या. आणि बाबा मी म्हणत नाहीये सांस्कृतिक क्षय झालेला आहे. सो आधी आपली आध्यात्मिक संस्कृती होती, आता सगळी उपभोगवादी, मटेरियलिझम. आधी पाश्चात्य शिक्षण होतं, आता इंग्रजीचं आधिपत्य वाढलं, स्थानिक भाषांची उपेक्षा झाली आणि लयास जाणारे परंपरागत ज्ञान, लोककथा बऱ्याच लयास गेल्या. आता माझ्या सासूबाईंना सांगितलं ना, PhDचा विषयच हा होता, वडार समाजाचं साहित्य. आणि सगळीकडे जाऊन त्यांनी सगळं गोळा केला. वडार समाज कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र, त्या सगळ्या एरियामध्ये आहे. त्या तिन्ही भाषांमधले सगळे लिटरेचर गोळा केलं, जुनी त्यांची भाषा, आणि त्यांचे मग त्या लोकांना विचारून त्याचे इंग्लिश अर्थ काय, त्याचा जो शिकलेला आहे एखादा, ज्याला ती पण भाषा येते आणि इंग्लिश पण येते किंवा मराठी येते,
आणि ते ट्रान्सलेट करून घेऊन त्याचं जे व्हर्जन बनवलं. सो आणि लोकसाहित्यात वडार समाजाला कसं रिप्रेझेंट केलं गेलं, त्यांच्यात रिलेटेड काही स्टोरीज आहेत वगैरे वगैरे अशी. ओके, त्यांच्या ज्या काय असतात ओरिजिनच्या कथा वगैरे. सो ते काय म्हणतात, ते आता बऱ्याच प्रमाणात क्षय झाले, आपल्याला ते प्रिझर्वेशन करावं लागतं. आता ते कल्चर पूर्ण डिस्ट्रॉय होत चाललेलं आहे. सो तो पॉईंट लिहायचा आहे. परंतु त्याच वेळी नेक्स्ट पॅरा, परंतु त्याच वेळी आपण हेही मानले पाहिजे, परंतु त्याच वेळी आपण हेही मानले पाहिजे की जागतिकीकरणामुळे बऱ्याच प्रमाणात सांस्कृतिक क्षय होत आहे. सांस्कृतिक क्षय अक्षय करचाल क्षय होत आहे. अध्यात्माऐवजी पाश्चात्य उपभोगवादी संस्कृती, अध्यात्माऐवजी पाश्चात्य उपभोगवादी संस्कृती, पाश्चात्य शिक्षण, इंग्रजीचे आधिपत्य, सेमिकोलन टाकून पाश्चात्य शिक्षण, इंग्रजीचे आधिपत्य आणि प्रादेशिक भाषांची उपेक्षा. पहिलेपासून हिंदी शिका. कॉमा, लयात जाणारे परंपरागत ज्ञान आणि लोककथा, लयात जाणारे परंपरागत ज्ञान आणि लोककथा, लयात जाणारे परंपरागत ज्ञान आणि लोककथा. सार्वत्रिक झालेले पाश्चात्य पोशाख, सार्वत्रिक झालेले पाश्चात्य पोशाख आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास, आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास व वाढती विभक्त कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास व वाढती विभक्त कुटुंब पद्धती या वाढत्या क्षयाची काही प्रतीके आहेत. या वाढत्या क्षयाची काही प्रतीके आहेत. सार्वत्रिक झालेले पाश्चात्य पोशाख आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास आणि वाढती विभक्त कुटुंब पद्धती या वाढत्या क्षयाची काही प्रतीके आहेत. ओके, सो आता मंडेला या. मग आता मंडेला मॉडर्न हिस्ट्री, सॉरी फक्त मी इकॉनॉमिक्स वगैरे अर्ध्या तासात सांगेन, पॉलिटीचा काय अभ्यास करायचा आहे त्याचे 1-2 हे करेन आणि मग हे करू मॉडर्न इंडियन हिस्ट्री टॉपिक वाईज चालू होईल डिस्कशन. जे ऑनलाईन आहे त्यांना मी हा पार्ट कालचं लेक्चरही अपलोड करून देईन, तुम्हालाही मिळेल ते लिंकवर. आणि काय म्हणतात ऑनलाईनला मी बोलतो UPSC गाईडला. सो इफ इट इज ओके विल स्टार्ट ऑनलाईन वाला प्रोग्राम. उद्या नाही, मंडेला 11 वाजता चालू होईल.